प्रभु ने हमको और एक पुनरुत्थान का दिन दिया। प्रभूने आपल्याला अजून एक पुनरुत्थानाचा दिवस दिला। हफ्ते का पहला दिन है पुनरुत्थान का दिन। आठवड्याचा पहिला दिवस आहे पुनरुत्थानाचा दिवस। वो पहला दिन प्रभु हमको आशीषमय करके देता है, आणि पहिला दिवस प्रभू आपल्याला आशीर्वादित करून देतो, ताकि हफ्ते का 6 दिन हम लोग और आशीषमय आनंदमय होते रहे आणि उरलेल्या आठवड्याचे 6 दिवस आपण अधिक जास्त आशीर्वादामध्ये भरून जावं और तैयारी करते रहे, आणि त्याची तयारी करत राहावं, ताकि प्रभु अगर नहीं आए तो अगला हफ्ते का पहला दिन में और वही आनंद से भरकर आए। आणि जर प्रभूचं आगमन नाही झालं तर मग पुढच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसामध्ये अधिक जास्त त्या आनंदामध्ये आपण भरून जावं। हम लोग को इस तरह वचन का प्रोत्साहन क्यों हम कलीसिया में देना चाहिए? आणि अशा प्रकारचं प्रोत्साहन आपण मंडळीमध्ये का द्यायला पाहिजे? क्योंकि हम जानते हैं हम लोग बहुत कमजोर है कारण आपल्याला ठाऊक आहे आपण खूप दुर्बल आहोत, और संगति और सहभागिता और जो वचन से मिलने वाला जो प्रबोधन के शब्द है वो हमें स्थिर करता है। आणि सहभागितेमध्ये आल्यानंतर वचनाद्वारे आपल्याला जे काही प्रबोधन मिळतं त्याच्याद्वारे आपण स्थिर होतो। और इस स्थिरता में हम लोग मजबूत रहेंगे तो क्या होगा? वो एक आनंद की बात है, क्योंकि प्रभु के आगमन में हम लोग योग्य पाए जाएंगे। आणि मग याच्यामध्ये जर आपण स्थिर राहिलं तर मग ती एक आनंदाची गोष्ट आहे, ती यासाठी की ज्या वेळेला प्रभूचं आगमन होईल त्या आगमनाच्या वेळेला आपण स्वतःला योग्य ठरू शकू। गए 8 महीनों में हम लोग को उस तरह का साथ में मिलकर होने का संगति हमको मिला नहीं, तो भी जूम में हम लोग को फिर भी प्रभु ने मौका दिया। आणि गेले 8 महिने आपण अशा प्रकारे एकत्र येऊन सहभागिता करण्याची संधी जरी नाही मिळाली तरी सुद्धा प्रभूच्या कृपेने झूम मीटिंगच्या द्वारे आपण सहभागिता केली। और अभी 3-4 हफ्ते से, मेरे ख्याल से 3-4 हफ्ता हो गया है, प्रभु की दया से हमें इस तरह इकट्ठा होने के लिए प्रभु ने मौका दिया। प्रभु का धन्यवाद हो। आणि गेल्या 4 आठवड्यापासून अशा प्रकारे आपण एकत्र येऊन प्रभूच्या सहभागितेमध्ये प्रभूची आराधना करतो, याच्यासाठी प्रभूला धन्यवाद असो। और मैं ये विश्वास करता हूँ जिनका नया जन्म हुआ है वो उस 8 महीना जो इस साथ में एकत्र होकर करने वाला संगति नहीं मिला बोलकर बहुत दुखी हुए लोग रहेंगे, विश्वासी लोग रहेंगे। आणि मी हा विश्वास ठेवतो की ज्याचा नवा जन्म झालेला आहे त्यांना असं एकत्र मिळून सहभागिता नाही मिळाली म्हणून निश्चितच ते दुःखी राहतील। तो वो सही, ऐसा दुख होना सही है क्या? आणि असं दुःख वाटणं बरोबर आहे का? जिसने दुख उठाया है वही सच्चा विश्वासी है। आणि ज्याला दुःख झालं तोच खरा विश्वासू आहे। मैं दुख उठाना चाहिए करके मैं वैसा नहीं बोल रहा, क्योंकि वो संगति मुझे आज मेरे भाइयों को मिलने हुआ नहीं, सहभागिता करने मिला नहीं, वो बात का दुख। आणि आज मी माझ्या भावाला भेटून प्रभू सोबत सहभागिता केली नाही ते दुःख। मतलब शारीरिक का संसार का दुख, उस दुख का बात नहीं कर रहा हूँ। आणि जगिक दुःख किंवा शारीरिक दुःख संबंधाने नहीं बोलत आहे। दाऊद जब बहुत समय में गुफाओं में और बहुत जगह पर भटकते रहते समय में भजन संगीता, जब उसने सारा भाइयों को इकट्ठा होकर देखा तो भजन संगीता 133 उसने लिखा। आणि मग दाऊद जो होता तो जंगलामध्ये फिरत होता, एका गुहेतून दुसऱ्या गुहेमध्ये फिरत होता, त्यावेळेला सगळे भाऊ एकत्र आले, त्यावेळेला त्याने स्तोत्र 133 लिहिलं। एक तरफ से देखा जाए तो दाऊद के लिए वो क्वारंटाइन था वो। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर दाऊद जो होता तो क्वारंटाइन होता, क्योंकि जिस समय उसका बेटा या कोई भी शत्रु उसको देख लिया तो मार दिया जाएगा। आणि मग ज्या वेळेला त्याचे शत्रू त्याला पाहतील त्यावेळेला ते मारून टाकतील अशी परिस्थिती होती। शाऊल के घराने वालों से उसको डर था, आणि शाऊलच्या घराण्याच्या लोकांपासून त्याला भीती होती, अपना परिवार से डरता, आपल्या परिवारापासून त्याला भीती होती, शत्रुओं से डरता, त्याच्या शत्रूपासून त्याला भीती होती। जरा सोचना ऐसा अवस्था हमारे जीवन में आएगा तो हम लोग क्या खुशी मनाएंगे क्या? आणि विचार करा अशा प्रकारची अवस्था आपल्या जीवनामध्ये आली तर आपण आनंद करू का? ऐसे समय में, ऐसा एकदम दिल से टूटा हुआ परिस्थिति में जब उसने भाइयों को देखा तो वो क्या बोला? पहला वाक्य स्तोत्र 133 त्याचं पहिलं वचन, देखो ये क्या ही बली और मनोहर देखो ये बात क्या ही बली और मनोहर बात है कि भाई लोग आपस में मिले रहे। भाइयों आपस में मिले रहे। क्योंकि दाऊद एक अनाथ जैसा भटक रहा था, उसको पता नहीं वो क्या करे। आणि दाऊद जो आहे तो एकदम अनाथासारखा भटकत होता, त्याला कळत नव्हतं काय करावं। एक अनाथ को ही मालूम है अकेलापन का अवस्था क्या है, आणि एक अनाथ व्यक्तीला ठाऊक आहे की एकटे राहण्याची अवस्था काय आहे। लेकिन नए नियम के विश्वासी को प्रभु ने क्या एक शपथ के रूप में प्रभु ने एक प्रतिज्ञा जो हमको दिया है वो है कि मैं तुमको कभी अनाथ नहीं छोड़ूंगा। आणि नवीन कराराचे जे विश्वासू लोक आहेत त्यांच्या करता परमेश्वराने एक अभिवचन दिलेले, तुम्हाला मी कधीही एकटं सोडणार नाही। पुराने नियम में ये थोड़ा तकलीफ की बात है, क्योंकि आत्मा आता था जाता था। आणि जुन्या करारामध्ये हे थोडंसं कठीण होतं, कारण का की त्या वेळेमध्ये आत्मा येत जात असे। तो इसके लिए दूसरा उपाय क्या है?
आणि मग त्यासाठी दुसरा उपाय काय आहे? संगति में भाइयों को देख लिया तो आणि सहभागितेमध्ये भावांना पाहिलं तर वही दाऊद ने यहाँ पर देख, वो बोलता इससे बड़ा आनंद और मनोहर और कुछ भी नहीं है। आणि मग तो असं म्हणतो की याच्यापेक्षा मनोहर असं दुसरं काहीच नाही. हम जानते हैं दाऊद दूसरा भी एक बात बोला, प्रभु आपका मंदिर में रहना बहुत आनंद की बात है करके दाऊद कहता है। आणि मग दावीद असं म्हणतो की हे देवा तुझ्या मंदिरामध्ये राहणे कितीही मनोहर आहे. ऐसा क्यों? असं का? क्योंकि मंदिर में जाएगा तो भी भाइयों को मिलेगा ना, आणि मंदिरामध्ये गेलं तरी भावांना भेटेल ना. लेकिन अभी उसको मंदिर में भी जाने नहीं हो रहा है। आता त्याला मंदिरात सुद्धा जावायचं होत नाही, क्योंकि गुफे से बाहर निकला तो मर जाएगा वो। कारण गुहेतून बाहेर निघालो तर मरून जाईल. लेकिन प्रभु ने क्या किया? आणि प्रभूने काय केलं? तू संगति के लिए आ नहीं सकता तो मैं संगति तेरे पास लाऊंगा। आणि तू सहभागितेमध्ये जर येऊ शकत नाही तर सहभागिता मी तुझ्या जवळ और आणेन. दाऊद बहुत घबराया हुआ था, लेकिन प्रभु ने उसको वो संगति दिया। आणि दाऊद खूप घाबरलेला होता, पण देवाने ती सहभागिता त्याला दिली. इसी तरह प्रियो हमें भी एक बहुत बड़ा सहभागिता प्रभु ने हमको दिया है। आणि प्रियानो त्याचप्रमाणे देवाने आपल्याला खूप मोठी सहभागिता दिली उसका आहे. एक चिन्ह है ये मेज जो अभी हमने भाग लिया। आणि त्याचं एक चिन्ह आहे की हा मेज ज्याच्यामध्ये आपण आता भाग घेतला. हमने सवेरे वो वाक्य पढ़ा, जो हमने वो जो रोटी हम खा रहे हैं वो सहभागिता का रोटी है। हम उसको आशीष करके धन्यवाद करके वो भाग ले रहे हैं। आणि आपण सकाळीच एक वचन वाचलं की आपण जी भाकर खात आहोत ती सहभागितेची भाकर आहे आणि देवाला धन्यवाद देत ती भाकर आपण खात आहोत. प्रभु यीशु मसीह जो भी कार्य करता है ना, वो सब वो संगति के साथ जुड़ने के लिए एक मेल मिलाप और आनंद और विश्राम के विषय की बात है। आणि प्रभू येशू ख्रिस्त जे काय कार्य करत आहे ना ते एक शांतीचं मेलमिलापाचं कार्य आहे. क्योंकि जब हम संगति में आते हैं, आणि ज्या वेळेला आपण सहभागितेमध्ये येतो वो संगति का खासियत ये है कि मुझे अभी परमेश्वर के साथ मेरा मेल मिलाप हो चुका है। आणि त्या सहभागितेचं वैशिष्ट्य हे आहे की परमेश्वरासोबत आपण मेळ झालेलो आहोत. मतलब क्या? याचा अर्थ काय? जो आदम और हव्वा पाप करने की वजह से वो लोग भाग गए, आदम आणि हवा यांनी पाप केलं म्हणून ते परमेश्वरापासून दूर गेले. प्रभु उनके पास आ रहा था लेकिन वो लोग प्रभु के पास आने नहीं हो पाए। आणि प्रभू त्यांच्या जवळ येत होता पण ते प्रभूच्या जवळ येऊ शकले नाही. और वो कैसा पूरा हुआ? आणि ते कसं पूर्ण झालं? प्रभु ने क्या किया? एक मेमने को वध करके उनका नग्नेपन को छुपाने के लिए उनको एक चमड़े का वस्त्र पहना कर दिया। आणि ते याद्वारे पूर्ण झालं की परमेश्वराने एका कोकऱ्याला घेतलं, त्याला मारलं आणि त्याच्या कातड्याचे वस्त्र जे आहे ते त्यांना परिधान करण्यासाठी दिले. तो वो एक चिन्ह है खाली, आणि ते एक चिन्ह आहे. क्योंकि उसका असलियत क्या है? मनुष्य के अंदर पाप अभी भी है, आणि त्याचं वास्तव्य काय आहे की मनुष्यामध्ये पाप अजून आहे. और वो पाप जब तक रहेगा कोई भी मनुष्य पूर्ण रीति से परमेश्वर के सामने धैर्य से खड़ा नहीं हो सकता। आणि जोपर्यंत मनुष्यामध्ये पाप राहील तोपर्यंत मनुष्य धैर्याने परमेश्वराच्या समोर उभा राहू शकत नाही. हम लोग दूसरा एक छाया हम देखते हैं जो महायाजक पवित्र वस्त्र पहनकर आता है। आणि आपण दुसरं एक पाहू शकतो की महायाजक पवित्र वस्त्र परिधान करून येतो. वो पवित्र वस्त्र पहनकर आएगा तो भी जब वो अति पवित्र स्थान में जाएगा हंसते हुए खुशी से जा सकते हैं क्या? आणि ते पवित्र वस्त्र परिधान करून आले तरी सुद्धा ज्या वेळेला तो अतिपवित्र स्थानामध्ये जातो तो एकदम हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने जाऊ शकतो का? वो पवित्र वस्त्र का खासियत क्या है? वो पवित्रता है और महिमा को दिखाता है। आणि त्या पवित्र वस्त्राचं वैशिष्ट्य काय आहे की ते पवित्रीकरण आणि गौरव याला ते दाखवतं. वो पहन कर भी वो योग्य रीति से खड़ा नहीं रह सकता, क्योंकि अगर कुछ भी गलती किया तो उधर ही अति पवित्र स्थान में वो मर जाएगा। आणि ते परिधान करूनही तो त्या अतिपवित्र स्थानांमध्ये धीराने जाऊ शकत नाही, कारण का थोडीशी जरी चूक झाली तर तिथेच तो मरून जाईल. उधर भी वो लोग डरते थे, आणि तिथे सुद्धा ते घाबरत असे. सिर्फ यीशु मसीह का क्रूस का वो मृत्यु ने वो श्राप को तोड़ दिया। आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे तो श्राप आपल्यापासून दूर झाला. वो श्राप हट गया तो हमारे अंदर एक आत्मा के अंदर एक शांति आ गया। आणि तो श्राप दूर झाल्यानंतर आपल्या आत्म्यामध्ये एक शांती आली. वो शांति हमको मिल गया तो तुरंत अभी परमेश्वर के साथ का हमारा मेल मिलाप हो गया। आणि ती शांती दूर झाल्यानंतर परमेश्वरासोबत जे आहे मेळ आपला झाला. ये मेल मिलाप होने की वजह से अभी मनुष्य परमेश्वर जो विश्वासी ये बात विश्वास करके जब परमेश्वर की उपस्थिति में आएगा वो बिना डरते हुए या उसको खौफ मरने वाला डर नहीं रहेगा, वो धैर्य से आ सकता है। आणि मग ज्या वेळेला हा विश्वास आपल्याला होतो त्या वेळेला तो विश्वासू जो आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये भीतीने येत नाही तर धैर्याने येतो. इब्रानियों में सब लिखा, ये वाक्य आप लोग सब जानते हैं इसलिए मैं निकाल रहा नहीं हूँ। आणि इब्रिकराच्या पत्रामध्ये ही वचनं लिहिली आहे, तुम्हाला ठाऊक आहे म्हणून मी आता वाचायला सांगत नाही. तो हमें विषय यह है कि वो संगति के द्वारा, वो सहभागिता के द्वारा प्रभु ने हमको दिया हुआ शांति और परमेश्वर के साथ का जो हमारा मेल मिलाप है वो एक बहुत बड़ा गहरा खजाना है हमारे लिए। आणि सहभागितेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वरासोबत आपला मेळ झालेला आहे.
हाँ, और ये इस बात को हमें कभी नहीं भूलना है। आणि या गोष्टीला आपण कधी विसरायचं नाही. इसके लिए हमें हमारा ये अवस्था इस दुनिया में जब हम जीते समय में हमारा जीवन किस बात का आधार पर है वो बात को हमें समझना चाहिए. आणि हे जीवन जगत असताना आपल्या जीवनाचा जगण्याचा आधार कुठली गोष्ट आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. क्योंकि प्रभु ने हमें यहाँ पर एक रखने का, अभी तक हमें जिंदा रखने का एक उद्देश्य है. आणि प्रभूने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं याचा पाठीमागे एक उद्देश आहे. क्योंकि हमारा पाप का हल हो गया, अभी चाहिए तो स्वर्ग में हम जा सकते हैं, उधर काम खत्म नहीं हुआ है. आणि पापाचं आपल्याला क्षमा मिळाली आहे, आपण आता स्वर्गामध्ये जाऊ शकत आहे, एवढ्यात पुरं झालेलं नाही. अभी भी हमें जिंदा रखा तो एक उद्देश्य है. अजून एक देवाने आपल्याला जिवंत ठेवलंय, त्याच्या पाठीमागे देवाचा एक उद्देश आहे. क्योंकि वास्तव में परमेश्वर का जो सहभागिता का वो जो अनुभव है उसका एकमात्र गवाह है कलीसिया. आणि देवासोबत असणारी जी सहभागिता आहे त्याची एकमात्र साक्ष आहे, ती म्हणजे मंडळी. उस कलीसिया का अभी जिम्मेदारी क्या है? वो लोग जब तक इस दुनिया में रह रहे, विश्वासी लोग इस दुनिया में जीते समय में वो एक गवाह है संसार के लिए कि हम लोग उस प्रभु के पिता परमेश्वर और प्रभु यीशु मसीह के प्रेम के सहभागी लोग हैं, संगति के भागी लोग हैं हम. आणि मंडळी जी या जगामध्ये जिवंत आहे ती कशासाठी आहे की त्यांची देवासोबत असणारी जी सहभागिता आहे ती त्याला दाखवते आणि त्या परमेश्वराचं जे प्रेम आहे ते परमेश्वराचं प्रेम जगाकरता एक साक्ष म्हणून दाखवते. हम लोग यूहन्ना का सुसमाचार उसका 17 अध्याय में योहान त्याच्या 17 अध्यायामध्ये प्रभु के पिता परमेश्वर से प्रार्थना करते समय में आणि प्रभू येशू ख्रिस्त पिता परमेश्वराकडे ज्या वेळेला प्रार्थना करतो 20 और 21 में हम पढ़ते हैं. आणि योहान 17 अध्याय 20 आणि 21 वचन, मैं केवल इन्हीं के लिए विनती नहीं करता परंतु उनके लिए भी जो उसके वचन के द्वारा मुझ पर विश्वास करेंगे कि वे सब एक हो. हाँ. जैसा तूने हे पिता मुझ में है हाँ. और मैं तुझ में हूँ, हाँ. वैसे ही वे भी हम में हो. हाँ. जिससे संसार विश्वास करे कि तूने ही मुझे भेजा हाँ, है. जिससे संसार विश्वास करे कि तूने ही मुझे भेजा है. की जेणेकरून जगाने विश्वास करावा की तूच मला पाठवलंय. पिता परमेश्वर पुत्र में है, पिता परमेश्वर पुत्रामध्ये आहे पुत्र पिता परमेश्वर में है, आणि पुत्र पित्यामध्ये आहे. और हम मसीह में है. आपण ख्रिस्तामध्ये आहोत हम उस प्रेम का एकता और आनंद और सहभागिता में है. आणि त्या प्रेमाच्या ऐक्यामध्ये आणि सहभागितेमध्ये आहोत. ये एकता में जब हम बने रहेंगे तो जगत जानेगा कि मसीह का एक प्रेम को लोग जानेंगे, एक गवाही होगा हम. आणि ज्या वेळेला आपण एक राहू त्यावेळेला जग ख्रिस्ताच्या प्रेमाला दर्शवेल. उसका 23वां वाक्य, त्याचं 23 वचन, मैं उनमें और तू मुझ में, हाँ. कि वे सिद्ध होकर एक हो जाए, हाँ. और संसार जाने कि तू ही ने मुझे भेजा, हाँ. और जैसा तूने मुझसे प्रेम रखा, हाँ. वैसे ही उनसे प्रेम रखा. संसार जानेगा ना जगाला समजेल ना हमें क्यों इस दुनिया में रखा है. आणि देवाने आपल्याला या जगामध्ये का क्योंकि ठेवलंय. हम लोग ही एकमात्र कलीसिया या विश्वासी एकमात्र एक ऐसा गवाह है जो संसार को बता सकता है कि परमेश्वर ने अपना पुत्र को प्रेम के द्वारा भेजा है करें. आणि आपण एक मात्र अशा जगासाठी साक्षीदार आहोत की ती साक्ष ही आहे की परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं आणि त्याच्या एकुलत्या एक पुत्राला पाठवलं. और वो गवाही का जो अनुभव है वो संगति के द्वारा प्रकट होता है. आणि ती जी साक्ष आहे ती सहभागितेच्या द्वारे दर्शविली जाते. इसलिए हमें अच्छी रीति से समझना है, हम लोग हमारा इकट्ठा होना कोई ऐसा मजाक या टाइम पास के लिए हम लोग नहीं आ रहे. आणि म्हणूनच आपलं एकत्र येणं हे काय एखादा टाइमपास नाहीये. क्योंकि हम लोग आते समय में परमेश्वर स्वयं वो गवाही को देख रहा है. आणि आपण ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला परमेश्वर स्वतः ती साक्ष पाहतो. उसमें क्या देख रहे हैं? जैसा पिता पुत्र पवित्र आत्मा एक है, वो एकता कलीसिया इकट्ठा होते समय में भी वो एकता बरकरार दिख रहा है. आणि ज्या वेळेला पिता पुत्र आणि पवित्र आत्मा एक आहे त्यावेळेला मंडळी एकत्र येत असताना सुद्धा ते ऐक्यता दिसते. यहाँ पर अगर झगड़ा चलते रहेगा तो, आणि जर या ठिकाणी भांडण चालू कूट राहिलं और गालियां दे रहे हैं तो आणि जर एकमेकांना जर शिव्या शाप देत आहे तर, संसार क्या बोलेगा? आणि जग काय म्हणेल? परमेश्वर ने पुत्र को भेजा क्या? आणि देवाने आपल्या पुत्राला पाठवलं क्या का? परमेश्वर का प्रेम यहाँ पर दिख रहा है क्या? आणि परमेश्वराचं प्रेम या ठिकाणी दिसत आहे का? नहीं दिख पाएगा ना. नाही दिसणार. लेकिन जब वो कलीसिया लेकिन एकता में बना रहा तो आणि ती मंडळी ज्या वेळेला ऐक्यामध्ये राहते वो प्रेम में और आनंद में वो लोग आनंद बांटते रहेंगे तो आणि प्रेमामध्ये राहून आनंद ज्या वेळेला ते वाटत तो राहतील ये बातें देखकर संसार गवाही देगा कि परमेश्वर प्रेम है और उन्होंने पुत्र को इस दुनिया में भेजा है. आणि या सर्व गोष्टी बघितल्यानंतर जग साक्ष देईल की खरोखर परमेश्वर प्रेम आहे आणि त्याने आपल्या
एकुलत्या एक पुत्राला पाठवलेलं आहे लेकिन उसके लिए सबसे पहला हमारे अंदर वो खुशी और आनंद और वो एकता होना चाहिए। आणि त्याच्या अगोदर आपल्यामध्ये त्या आनंद आणि ऐक्यता राहिली पाहिजे। इसलिए जब हम भाई को देखते समय में क्या बोलते हैं, देखो खाई कितना शुभ और मनोहर है, जब हम भाइयों को देखते हैं तो। आणि मग ज्या वेळेला आपण भावांना पाहतो त्या वेळेला आपण असं म्हणतो खरोखर भावांमध्ये एकत्र येणं किती मनोहर आहे। वो बाकी फिर से पढ़ेंगे 133 का एक, उसमें एकता करके लिखा है, यूनिटी करके शब्द है देखो इंग्लिश। यह क्या ही बड़ी और मनोहर बात है हाँ। कि भाई लोग आपस में मिले रहे। हाँ, मिले रहे यानी कि एकता में बने। मराठी में भी पढ़ेंगे पहा हाँ। म्हणून ऐक्याने एकत्र ऐक्याने, हाँ किती चांगले व मनोहर आहे। हाँ, हम लोग ऐक्यामध्ये आहे करके, ये कितना आनंद, कितना चांगली बात है ये। आणि बंधू लोकांनी ऐक्यामध्ये राहणं किती मनोहर आहे। हाँ, ये बात हम लोग एफएससी का पुस्तक अध्याय 4 में जब हम पढ़ते समय में 4 का 3 और 4 में भी हम देखते हैं। इफिसकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याच्या 3 आणि 4 वचन। मेल और के मैं- बंधन में आत्मा की एकता रखने का यत्न करो। हाँ, ये बात का यत्न करो। आणि या गोष्टीसाठी प्रयत्न करा। हाँ, ओके 4, एक ही देह है एक ही देह है, और एक ही आत्मा। एक ही आत्मा। जैसे तुम्हें जो बुलाए गए थे हाँ, हाँ। अपने बुलाए जाने से एक ही आशा है। देखो, हमें एक आशा में हमको बुलाया है। आणि एका आशेमध्ये आपल्याला पाचारण उस केलेलं आहे बुलावट का उद्देश्य क्या है आणि त्या पाचारणाच्या पाठीमागं कि उद्देश काय? हाँ, एकता बरकरार रखने के लिए तुम लोग यत्न करो। आणि ऐक्यता टिकवण्याकरता तुम्ही प्रयत्न करा। क्योंकि प्रभु ने एक बात बोला था कलीसिया बांधने के विषय में, आणि मंडळीचं बांधकाम करत असताना प्रभूने एक गोष्ट बोलली बोला होती कि मैं मेरा कलीसिया तो बांध रहा हूँ आणि मी माझी मंडळी बांधत आहे और नरक के फाटक उस पर प्रबल नहीं होगा। आणि नरकाचे फाटक त्याच्यावर प्रबळ होणार लेकिन नाही। कलीसिया को प्रभु बांधते समय में भाइयों में अगर अनबन रहा तो, या फिर एकता नहीं रहा तो, आणि प्रभू ज्या वेळेला मंडळीचं बांधकाम करत आहे त्या वेळेला बंधूमध्ये जर प्रेम राहिलं नाही तर क्या होगा? काय होणार? प्रेम यानी कि मेरा कहने का उद्देश्य है एक संगति चाहने वाला उद्देश्य, आग्रह, आणि एकमेकांना भेटण्याचा हा. एकत्र येण्याचा जो उद्देश आहे तो उद्देशच भावाभावांमध्ये नसेल तर हाँ, क्योंकि मैं जब आ रहा हूं तो, क्योंकि अगर मुझे एक भाई के साथ कुछ प्रॉब्लम रहेगा तो संगति में आने का मन नहीं करेगा। आणि जर मला कुठल्या एखाद्या भावासंबंधाने काही समस्या आहे, जर माझ्या मनामध्ये त्याच्या विषयी काही द्वेष आहे तर त्याच्या सोबत एकत्र येऊन देवाची सहभागिता करणं मला आवडणार नाही। मैंने कुछ कलीसियों का मैंने गवाही ऐसा सुना है, आणि काही मंडळीची साक्ष मी अशी ऐकली, हमारा कलीसिया का पास्टर है ना बहुत स्ट्रिक्ट है, आमच्या मंडळीचे जे पाळक साहेब आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहे उनका वचन बोलेगा ना बहुत स्ट्रिक्ट आता है। केरला में तो ये कॉमन है ये गवाही सुनने के लिए। आणि केरळमध्ये ही साक्ष ऐकणं एक साहजिक आहे। आज पास्टर ने ना मुझे टोक कर बात किया, आज पाळक साहेबांनी मला टोचून बोलले ऐसा उनका ऐसा शब्द की वजह से मुझे दर्द हो गया, इसलिए आज मुझे संगति में जाने मजा नहीं। आणि अशा प्रकारे लोक बोलतात की मग आता मला मंडळीमध्ये जाण्याकरता आनंद नाही। एक दूसरा ही झुंड है, आणि एक वेगळ्या प्रकारचा असा समुदाय आहे, अगर आज हम लोग संगति में नहीं आए तो प्रभु का दास क्या बोलेगा, कंप्लेन करेगा, फिर लोग ऐसा करेंगे, कुछ करेंगे, ये करेंगे, इसलिए चले जाते हैं करेंगे। आणि मग अशा प्रकारचे काही लोक की ते असा विचार करतात की जर आपण सहभागितेमध्ये गेलो नाही तर पाळक काय म्हणतील आणि म्हणून ते मंडळीमध्ये येतात। तो ये सब प्रकार के लोगों का मन में विषय क्या है? आणि या लोकांच्या मनामध्ये उठणारे विचार काय आहे? एक संगति में जाकर जो आनंद हमको मिलता है वो आनंद है ही नहीं उनमें। आणि सहभागितेमध्ये गेल्यानंतर प्रभूमध्ये मिळणारा जो आनंद आहे त्याच्या संबंधाने त्यांचा विचारच नाही। प्रियो, अगर ये आनंद है ही नहीं तो फिर हम विश्वासी है क्या? आणि जर आनंदच नाहीये तर मग आपण विश्वासू आहो का? इसलिए मैंने पहला बोला ये तो 8 महीना हमको इकट्ठा होने मिला नहीं, दुख हुआ क्या? आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं 8 महिने आपल्याला एकत्र भेटायला वेळ भेटला नाही तर आपल्याला दुःख झालं का? दुख नहीं है मतलब संगति का कोई टेंशन ही नहीं। अरे जलने दो, 2 साल और लॉकडाउन होने दो, 2 साल मीटिंग नहीं जाने का ना। आणि मग असं म्हटलं की जाऊ द्या 2 वर्ष झाले तरी लॉकडाऊन चालू द्या, मीटिंगला तर जायचं नाही ना। हमें से कितना लोग रोया है संगति प्रभु आप इकट्ठा कराओ करके। आपल्यापैकी किती लोक रडले की हे प्रभू सहभागिता होऊ दे। जितने लोग ने रोया है उनका प्रार्थना प्रभु ने सुना है, इसलिए हम इकट्ठा है। आणि जेवढे लोक रडले त्यांची प्रार्थना प्रभूने ऐकली म्हणून आपण एकत्र आलोय। तो इस एकत्र का संगति का वो भाईचारा का यत्न हमें करना है, आणि ती बंधू प्रीती आणि एकत्र येणं याच्यासाठी आपण प्रयत्न करणं आहे। क्योंकि जिस समय में जिस क्षण में प्रभु कलीसिया बांध रहा है उसी समय में शैतान क्या कर रहा है, वो नया वो महान बाबिलोन, वो संसारी कलीसिया वो बांध रहा है। आणि मग ज्या वेळेला प्रभू आपली मंडळी बांधत आहे त्याच वेळेला सैतान काय करत आहे, एक ख्रिस्त विरोधी मंडळी जे बाबिलोन आहे ते तो बांधत आहे। तो अगर कलीसिया जो प्रभु का कलीसिया है उनका आधार एकता और प्रेम और शांति और अमन है तो उस शैतान का कलीसिया का क्या है,
फूट लाना, बर्बादी लाना, ये सब बातों में वो बढ़ा रहा है। आणि मग परमेश्वर जी मंडळी बांधत आहे त्या मंडळीचं वैशिष्ट्य काय आहे की त्याच्यामध्ये प्रेम आहे, आनंद आहे, शांती आहे आणि ऐक्यता आहे. त्याचबरोबर सैतान जी मंडळी बांधत आहे, जी ख्रिस्त विरोधी मंडळी आहे, त्यांचा उद्देश काय आहे? फूट आणणं. हाँ, तो जो भाई अगर उस प्रेम, मुझे आज संगति में जाकर मिलने वाला आनंद, ये आनंद और किधर नहीं है, वो आनंद और उत्साह के साथ वो संगति में नहीं आ रहा है, वो शैतान का कलीसिया बांध रहा है ना। आणि मग ज्या भावाच्या मनामध्ये हे येत नाही की आज मंडळी मला मध्ये जायचं आहे, त्यामध्ये खूप प्रेम मला मिळणार आहे, खूप आनंद मिळणार आहे, असा जो विचार करत नाहीये, मग ती मंडळी कोण बांधत आहे? सैतान बांधत आहे ना. ऐसा हो सकता है क्या? असं शक्य आहे का? उसका एक उदाहरण वचन में दिया है। आणि त्याचं एक उदाहरण वचनामध्ये पहला दिलंय. कोरिन्थियों 10वां अध्याय में कहता है, मैं वाक्य निकालू क्या उधर, दुष्ट आत्मा का मेज भी करके बोला है। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 10 अध्यायामध्ये दिलेलं आहे की ज्याप्रमाणे प्रभूचा मेज आहे त्याचप्रमाणे दुष्टात्म्याचा सुद्धा उसका मेज आहे. 21वां वाक्य, 10 अध्याय त्याचं 21 वचन. प्रभु के कटोरे और दुष्टात्माओं के कटोरे हाँ। दोनों में से नहीं पी सकते। दोनों में से पी नहीं सकते, मतलब 2 कटोरा है क्या? आणि 2 कटोरे आहे का? 2 पात्र आहे का? कटोरा कितना है? एक ही है। एकच पात्र आहे. देखो ये पौलोस है ना, बहुत बड़ा मार्मिक रीति से बोल रहा है। आणि पौल जे आहे ते खूप आत्माच्या गहनतेमध्ये तो सांगत इसके आहे. लिए वो पहले ही 15 वाक्य में बोल रहे कि मैं ये बुद्धिमान लोगों को बोल रहा हूँ, मतलब ये वो लोगों को बोल रहा है जो समझ सकता है। आणि म्हणून 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जे बुद्धिमान आहे, की जे समजू शकतात त्या लोकांना मी सांगत वो आहे. अलग अलग एलोरिकल, मतलब एक ऐसा चित्र दिखाकर वो बता रहा है ताकि जो समझदार है वो जल्दी वो ग्रहण कर पाएगा। आणि वेगवेगळ्या प्रकारचे चित्रण तो समोर आपल्या डोळ्यासमोर आणत आहे की जेणेकरून आपण ते लवकर समजू शकू. अगर मैं प्रभु का मेज को योग्य रीति से अगर मैं भाग नहीं लूंगा तो आणि प्रभूच्या मेजाला आपण योग्य रीतीने भाग नाही घेतला तर यही प्रभु का मेज, जो प्रभु का मेज है, दुष्टात्मा का मेज हो जाएगा वो व्यक्ति जो उसका भाग ले रहा है। आणि मग तो प्रभूचा मेज आहे तो दुष्टात्म्याचा मेज होऊन जाईल, तो व्यक्ती त्याच्यामध्ये भाग घेत असताना. ऐसा ही है ना, ऐसे ही असंच लिखा आहे है। ना? असंच लिहिलंय. उसी तरह वही तत्व में आणि त्याच प्रिन्सिपल मध्ये, त्याच तत्वामध्ये मैं कलीसिया में वो प्रभु का वो प्रेम का वो फल को मैं दिखाने के लिए आ रहा हूँ। आणि प्रभूच्या प्रेमाचं फळ दाखवण्याकरता मी येत आहे. 6 दिन मुझे प्रभु का वचन के द्वारा जो मिला हुआ आनंद को मैं बाकी भाइयों के साथ बांटने के लिए मैं आ रहा हूँ। आणि 6 दिवसामध्ये प्रभूच्या सहभागीते मिळणारा जो काय आनंद आहे तो मी भावासोबत वाटण्याकरता येत आहे. वो उत्सुकता अगर मेरे अंदर नहीं है तो, आणि ती उत्सुकता जर आपल्यामध्ये नाही तर, और मुझे जबरदस्ती लोगों को दिखाने के लिए मुझे आना पड़ रहा है कलीसिया में, आणि लोकांना दाखवण्याकरता जर मला मंडळीमध्ये यावं लागत आहे तर, वो सबसे पहले बात तो शारीरिक व्यक्ति हो गया। आणि सगळ्यात पहिले तो शारीरिक व्यक्ती आहे. और वो किसका बांधने के लिए आ रहा है, क्या बांध काम करने आ रहा है? आणि कुठला बांधकाम करण्याकरता तो येत आहे. प्रभु अपना कलीसिया एक तरफ बांधते समय में आणि प्रभू ज्या वेळेला आपल्या मंडळीचं बांधकाम करत ये आहे लोग क्या कर रहे हैं? शैतान का राज्य को बढ़ोतरी करने देंगे। आणि हे लोक सैतानाच्या राज्याची वाढ करत आहे. इसलिए प्रियो, हमें कितना बोध से हमें आना है। आणि किती समजदारपणाने आपल्याला यायचं आहे. हमारा समय, हमारे इकट्ठा होते समय में क्या मैं प्रभु कोई भी रीति से मैं आपको दुख पहुंचाया क्या, ये बात का दर्द हमको होता है क्या? आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर या गोष्टीची आपल्याला जाणीव होते की हे प्रभू कुठल्या गोष्टीद्वारे मी तुला दुःख दिलेलं आहे का. दाऊद ने व्यभिचार करने के बाद उसने प्रभु का मन को ठेस पहुंचाया करके ये बात उसको वो समझ में नहीं आ रहा था उसको। आणि मग दाविदाने ज्या वेळेला व्यभिचार केला त्यावेळेला त्याच्याद्वारे परमेश्वराच्या हृदयाला त्याने ठेच लावली, हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. और वो प्रभु की संगति से दूर हो गया, आणि प्रभूच्या सहभागितेपासून तो दूर झाला. और वो प्रभु उससे बहुत बात करना चाहता था, लेकिन वो पाप उसके अंदर रहने की वजह से और वो गलती किया है करके उसका एहसास ना होने की वजह से प्रभु उसके साथ संगति कर नहीं पाया। आणि त्याला देवासोबत सहभागिता करायची होती, पण त्याने आपल्या जीवनामध्ये पाप केल्या कारणाने प्रभू त्याच्यासोबत सहभागिता करत नव्हता आणि हे त्याला समजत नव्हतं. इसलिए परमेश्वर को नातान भविष्यवक्ता को इस्तेमाल करना पड़ा। आणि त्याच्यामुळेच परमेश्वराला नातान भविष्य संदेश त्याला पाठवावं लागलं. वो नातान भविष्यवक्ता के द्वारा जब दाऊद को एहसास हुआ कि मैं गलती कर बैठा हूं करके, आणि नातान संदेश त्याच्याद्वारे दाविदाला ज्या वेळेला समजलं की माझ्याकडून खूप मोठं पाप झालेलं आहे. उसका भजन संगीता 51 में आणि स्तोत्र 51 मध्ये वो प्रभु का वो क्षमा मांगने का वो अर्थ में वो ये भजन लिख रहा है ये, आणि प्रभूला क्षमा मागत आहे या अर्थामध्ये तो हे स्तोत्र लिहित क्योंकि आहे. उसको मालूम पड़ा वो गलती क्या, कारण त्याला समजलं की त्याने चूक केली आहे. उसका 7, 8 और 9 पढ़ेंगे। 7, 8 आणि 9 वचन वाचा. स्तोत्र 51 त्याचं 7 ते 9. तूफान से मुझे शुद्ध कर, हाँ। तो मैं पवित्र हो जाऊंगा। हाँ। मुझे धो और मैं हीन से भी अधिक श्वेत बनूंगा।
होगा। हाँ। मुझे हर्ष और आनंद की बातें सुना। हाँ देखो, मुझे हर्ष और आनंद की बातें सुना, मतलब उतना समय तक दाऊद हर्ष और आनंद का बातें उसके अंदर हो रहा था क्या? नहीं हो रहा था। मुझे हर्ष या आणि तोपर्यंत त्याच्यामध्ये आनंदाच्या गोष्टी होत होत्या का नाही होत होत्या? नहीं हो रहा था, क्योंकि वो सब बातें उसको सुनने ही नहीं हो रहा था। इसलिए दाऊद क्या बोल रहे हैं? हर्ष और आनंद की बातें तू मुझे सुना। आणि दाऊदाच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा आनंद त्या वेळेला नव्हताच, म्हणूनच तो परमेश्वराकडे अशा प्रकारे विनवणी करत आहे की त्या आनंदाच्या गोष्टी तू मला सांग. हाँ आगे, ताकि जिससे जो हड्डियां तूने तोड़ डाली है हाँ। वे मगन हो जाए। कौन सा हड्डी दाऊद का टूटा? दाविदाचं कुठलं हाड मोडलं? ये एक चित्र रूप में हमें समझना है। आणि एक दृष्टांत किंवा एक छाया म्हणून आपण हम लोग समजायचं. जब प्रभु से दूर हो जाने के बाद हमारा आत्मा एकदम खोखला हो जाता है। आणि देवापासून जसं आपण दूर जातो त्यावेळेला आपला आत्म्यामध्ये खिन्नता राहते, हमारे अंदर कोई खुशी और आनंद नहीं रहेगा। आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचा आनंद राहणार नाही भाइयों को मिलने का कोई उत्साह नहीं रहेगा। आणि भावांना मिळण्यामध्ये कुठल्या प्रकारचा उत्साह राहणार नाही. वो अवस्था क्या है? टूटा हुआ हड्डी के समान है। आणि ती अवस्था काय आहे? मोडलेल्या हाडाप्रमाणे आहे. मेरा हाथ का हड्डी टूट गया तो मेरा हाथ इस्तेमाल करने होएगा क्या? आणि ज्या वेळेला माझ्या हाताचं हाड मोडल्या जातं त्यावेळेला मी माझ्या हाताचा उपयोग करू शकतो का? और वो हड्डी टूटा हुआ है, मैं मरम्मत करने के लिए कुछ नहीं करूंगा तो फिर क्या करना पड़ेगा? आणि जर ते हाड मोडलेले आहे आणि ते जोडण्याकरता मी काहीच उपाय करणार नाही तर मग काय होणार? जो नर्सिंग बैकग्राउंड में उनको मालूम है, डॉक्टर लोगों को मालूम रहेगा, हाथ हड्डी टूटा हुआ है, इन्फेक्शन हो गया, काटना पड़ेगा। आणि जे मेडिकल लाईन मध्ये त्यांना माहिती आहे की जर हाड मोडलंय त्याला आपण काही उपचार केला नाही तर मग त्या ठिकाणी तिथं इन्फेक्शन होईल आणि हात कापावा लागेल. क्योंकि हड्डी टूट गया तो क्या होता है? वो जहर बन जाता है। आणि हाड मोडल्यानंतर काय होतं? तिथं विष तयार होतं. हाँ, तो इसके लिए क्या करना पड़ेगा? मग काय करावं वो लागेल? हड्डी को दोबारा बाकी शरीर के अंगों के साथ जोड़ने के विषय में कार्य में वो वापस आना पड़ेगा। आणि मग ते हाड शरीराशी जोडण्याकरता त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. हाँ, तो वही वो कह रहा है। वो क्या कह रहा है? मेरे जीवन में एक बहुत बड़ा सूखा हुआ, एक मुरझा हुआ अवस्था आ चुका है प्रभु, उसको तू वापस तू पुनर्स्थापित कर। आणि माझ्या जीवनामध्ये खूप खिन्नता, खूप उदासीनता आलेली आहे, तर माझं जीवन पूर्ववत कर. हाँ, वाक्य 10 में 10 वचनामध्ये हे परमेश्वर मेरे अंदर शुद्ध मन उत्पन्न कर हाँ। और मेरे भीतर स्थिर आत्मा नए सिरे से उत्पन्न कर। हाँ, नहीं सिरे से तू करना पड़ेगा, नहीं तो फिर मुझे संगति नहीं होएगा। आणि एक आत्मा जो आहे तो नवीन पद्धतीने पुन्हा माझ्यामध्ये निर्माण कर. और वाक्य 11, मुझे अपने सामने से निकाल ना दे हाँ, ना निकाल ना दे। और अपने पवित्र आत्मा को मुझसे अलग न कर। मतलब जितना समय तक वो संगति से दूर रहा, वो प्रभु की उपस्थिति से दूर रहा। आणि जेवढा वेळ तो देवाच्या तो सहभागितेपासून दूर होता, तो देवाच्या आत्म्यापासून दूर होता. और वाक्य 11, 11 वचन. अपने किए हुए उद्धार का हर्ष मुझे फिर से ओ दे किया हुआ उद्धार का हर्ष मुझे फिर से दे। और उदार आत्मा देकर मुझे संभाल। हाँ, क्योंकि उसको दाऊद को ये सबसे बड़ा जरूरत का बात था। मन फिरावट का सबसे बड़ा आनंद ये विषय है, उद्धार का वो आनंद। आणि पश्चातापाचा सगळ्यात मोठा विषय आहे की तारणाचा आनंद. हाँ, और उसका 12 भी 12 पढ़ा क्या? रिस्टोर इन मी द जॉय ऑफ सैल्वेशन। ओके, हाँ, मेरे अंदर वो उद्धार का वो जो हर्ष है, जो आनंद है, उसको तू मुझे वापस लौटा कर दे। आणि तारणाचा आनंद पुन्हा मला दे. हाँ, उसका 11 में एक उसे लिखा है कि प्रभु मुझे तेरे उपस्थिति से तू दूर नहीं करना। अपने सामने से निकाल। हाँ, मुझे अपने सामने से निकाल नहीं देना, क्योंकि संगति नहीं है, मतलब मैं प्रभु की उपस्थिति से सामने से दूर हूँ। आणि तुझ्या उपस्थितीपासून मला दूर करू नकोस. हाँ, क्योंकि इसलिए हमें संगति का इसलिए मूल्यता हमें समझना है ना। आणि सहभागितेचं महत्व आपल्याला म्हणून समजून घ्यायचं आहे. इसलिए वो हर्ष, वो आनंद कि आज मैं मेरे भाइयों से मिलने वाला हूँ, वो खुशी, वो आनंद हमारे अंदर होता है क्या? आणि मी माझ्या भावाला आज भेटणार आहे, हा आनंद आपल्याला होतो का? एक व्यक्ति जो ऑफिस में जाता है काम करने के लिए, आणि एक व्यक्ती ऑफिस मध्ये काम करायला जावलेला 8 घंटा 10 घंटा एकदम मतलब कंपनी उसको एकदम दबा दबा कर काम करवाया। आणि 8 तास 10 तास कंपनीने खूप जास्त त्याच्याकडून जोर लावून काम करून वो घेतलं. निकलने के समय में घर में वापस आ रहा है, आणि काम संपल्यानंतर तो घरी परत येत आहे. लेकिन वो रास्ते में चलते चलते, यानी वो यात्रा करते समय में वो क्या सोचकर जाएगा घर पे? आणि मग ज्या वेळेला तो घरच्या प्रवासाला आहे त्यावेळेला त्याच्या मनामध्ये उठणारे विचार काय राहतील? मैं वापस मेरे परिवार को जाकर मैं मिलने जा रहा हूँ। आणि परत मी जाऊन माझ्या परिवाराला मिळणार आहे. 8 घंटा 10 घंटा मैं इधर बहुत दब के काम किया, लेकिन अभी मैं घर में जाऊंगा, मैं वो प्रेम का आनंद को मैं भाग लूंगा। आणि 8 तास 10 तास मी खूप कष्टाने काम केलं, पण आता घरी जाऊन मी आता घरच्यांच्या सहभागितेमध्ये राहील आणि प्रेमामध्ये राहील. लेकिन कुछ पति पत्नी का घर पे झगड़ा है, आणि काही नवरा बायकोंचे घरामध्ये भांडण आहे. ऐसा झगड़ा रहेगा तो पति को घर पे आने आनंद होगा क्या? आणि अशा प्रकारचं भांडण जर राहिलं तर त्या नवऱ्याला घरी येण्याची इच्छा राहील का? उसका ही घर है,
त्याचंच घर आहे लेकिन वही घर में रहने के लिए आनंद नहीं है, आणि त्याच घरामध्ये राहण्याकरता त्याला आनंद नाहीये. है ना? प्रभु ने हमको उद्धार दिया क्या? प्रभूने आपलं तारण केलं का? वो उद्धार अभी मेरा उद्धार है, हमारा उद्धार हो चुका है अभी. आणि आता आपलं तारण झालेलं आहे वो हमारा नाम जीवन का पुस्तक में हो गया, मतलब अभी हम लोग स्वर्ग के भागीदार हो चुके हैं. आणि आपलं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये गेलेलं आहे. आपण स्वर्गाचे वाटेकरी झालेलो आहोत. फिर भी विश्वासी को आनंद नहीं, तरी सुद्धा विश्वासणाऱ्याला वो आनंद संगति नाही का वो उत्साह नहीं, आणि सहभागितेसाठी तो उत्साह नाही, क्योंकि प्रभु से प्रेम नहीं कर रहा है. कारण ते प्रभूवर प्रेम नाही करत. क्योंकि हमने यूहन्ना में क्या पढ़ा? कारण योहानमध्ये आपण काय ताकि पाहिलं? जगत जान सके कि आपने मुझसे प्रेम किया है करके. आणि जगाला कळावं की तू माझ्यावर प्रेम केलेलं आहे. हम लोग जब वो प्रभु का प्रेम में प्रवेश करेगा तो हमें मालूम पड़ेगा प्रभु ने जगत से इतना प्रेम किया, क्योंकि उन्होंने अपने एकमात्र पुत्र को दिया. आणि ज्या वेळेला आपण प्रभूवर प्रेम करू त्यावेळेला आपल्याला समजेल की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या करता दिला. क्योंकि वो प्रेम जानेगा तो ही अनंत काल का जीवन है. आणि ते प्रेम जाणलं तरच आपल्याला सार्वकालिक जीवन आहे. यूहन्ना 3:16 में ऐसा लिखा है, आणि योहान 3 अध्याय 16 वचनामध्ये असं जो वो लिहिलंय, प्रेम को देख लिया, जान लिया, अनंत काल का जीवन उनको ही है. आणि त्या प्रेमाला ज्याने कोणी जाणलं सार्वकालिक जीवन त्याचं आहे. नहीं तो नाहीतर कितना भी हम लोग मेहनत करो, यत्न करो, स्वर्ग में नहीं जाएगा. आपण स्वतःच्या प्रयत्नाने स्वर्गामध्ये जाऊ शकत हम लोग नाही. कितना भी तड़पेगा, अच्छा अच्छा कार्य किया करके बोलेगा, जैसा फरीसी लोग अच्छा अच्छा कार्य करते हैं, प्रभु का जीवन कुछ भी नहीं है उनमें. आणि ज्याप्रमाणे फरीसी लोक काम करत होते तशा प्रकारचे चांगले चांगले काम आपण कितीही केलं तरी स्वर्गामध्ये जाणार नाही. प्रभु कहता है कि तुम लोग पवित्र शास्त्रों में ढूंढते हो, खोजते हो, पता है इसमें अनंत काल का जीवन है, लेकिन तुम लोग मेरे पास नहीं आ रहे अनंत काल का जीवन पाने के लिए. आणि प्रभू त्यांना असं म्हणत आहे की तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये शोधता, वाचता आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, पण ते सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता तुम्ही मजकडे येत नाही. इसके लिए हमें प्रभु की उपस्थिति में वो आनंद के और उत्साह के साथ का वो अवस्था हमें समझना है. क्योंकि जो 6 दिन मैंने प्रभु के साथ जो संगति का आनंद मैंने रखा है, वही मैं हफ्ते का पहला दिन आकर वो उत्साह को मैं बता रहा हूं. आणि मग 6 दिवस प्रभूच्या सहभागितेमध्ये राहून जो मला आनंद झालेला आहे तोच आनंद मी पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी येऊन मंडळीमध्ये दाखवत आहे, प्रदर्शित करत आहे. इसके लिए हम लोग हफ्ते के बीच बीच में हम लोग बाइबल स्टडी रखते हैं. आणि म्हणूनच आठवड्याच्या मध्ये मध्ये आपण बायबल स्टडी ठेवतो. अभी तो प्रभु का दया से पूरा 6 दिन आपको संदेश मिल रहा है. आणि देवाच्या कृपेने 6 दिवस आपल्याला संदेश मिळतो. मतलब आप लोग कोई बहाना बोल ही नहीं सकते कि आज मुझे उत्साह और प्रोत्साहन का वचन मिला नहीं करे. आणि तुम्ही असं कुठल्या प्रकारचं कारण सांगू शकत नाही की आज मला प्रोत्साहनाचं वचन मिळालं नाही. जैसा पौलुस कहता था, आप लोगों के लिए फायदे का जो भी बात है वो मैंने छुपा के नहीं रखा. आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौल म्हणतो तुमच्या फायद्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी लपून ठेवल्या नाही. है ना? ये सब होने के बाद भी हम लोग को संगति में आने के लिए आनंद है क्या, एक उत्साह है क्या? हे सर्व झाल्यानंतर सहभागितेमध्ये येण्याकरता आपल्याला आनंद उत्साह आहे का? इब्रानियों की कलीसिया में एक गड़बड़ हुआ, आणि आप लोगों को इब्रिकराच्या वाक्य मालूम है वो उसका. इब्रानियों 10 का 25 में इब्रिकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 25 वचनामध्ये उसका 24 और 25 पढ़ना. 24 आणि 25 वचन और वाचा. प्रेम और भले कामों में उस्काने के लिए हाँ। हम एक दूसरे की चिंता किया करें. हाँ, उसके लिए क्या करना पड़ेगा? प्रेम और एक भले कार्य का उत्साह के लिए, एक दूसरे को उत्साह लाने के लिए क्या करना पड़ेगा? वो है अगला वाक्य में. और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़ें. अगर मैंने इकट्ठा होने छोड़ दिया तो प्रेम में कैसा बढ़ना है, भले कार्य कैसा करना है, पवित्र जीवन कैसा जीना है, भय के साथ कैसा जीना है, ये सब बातें मुझे नहीं मालूम पड़ेगा. इसलिए ज्या वेळेला आपण एकत्र येणं बंद करून टाकतो त्यावेळेला काय होतं की आपण प्रेमामध्ये कसं राहायचं, आनंदामध्ये कसं राहायचं, चांगले काम कसे करायचे हे आपल्याला समजणार नाही. इसके लिए एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़ें. इकट्ठा होने ना छोड़े. जैसे कि कितनों की रीति है. देखो कितने लोगों की रीति है, एक साथ इकट्ठा नहीं होने का रीति हो गया उधर. आणि लोक एकत्र न येणं ही त्यांची एक पद्धत झाली. और वो लोग दाऊद के जैसे सुन्न हो गया, मंद हो गया. वो लोग प्रभु इस विषय में दुखी है करके ये बात मालूम ही नहीं पड़ रहा उनको. आणि दाविदाप्रमाणे त्यांचं मन एकदम खिन्न किंवा सुन्न असं होऊन गेलं की प्रभू त्यांच्या कामाच्या द्वारे प्रसन्न नाहीये हे त्यांना समजलंच नाही, किंवा प्रभू त्यांच्या कामाच्या द्वारे दुःखी आहे हे त्यांना समजलं नाही. लेकिन सच्चा विश्वासी क्या करेगा? आणि खरा विश्वासू काय करेल? उसको आज एक दिन का संगति नहीं मिला तो तड़प उसके अंदर आएगा. आणि त्याला एक दिवसाची सहभागिता मिळाली नाही तर ती तळमळ वो त्याच्यामध्ये येईल. सोचेगा आज क्या हुआ प्रभु, आप संगति मुझे दो करके वो और उत्साह के साथ, उत्तेजना के साथ प्रभु के लिए वो तीव्रता में खड़ा रहेगा. आणि प्रभू तुम्हाला अजून एक सहभागिता दे, या खूप मोठ्या उत्साहाने तो त्या ठिकाणी राहील. मैं ये कोरोना आया तो मुझे ऐसा लगता है कि प्रभु ने एक तरफ से परीक्षा दिया है.
आणि करोना आल्यानंतर मला असं वाटतं की प्रभूने आपली एक परीक्षा दिली आहे क्योंकि इतना तो पक्का है कि प्रभु का आगमन एकदम नजदीक है। आणि एवढं तर निश्चित आहे की देवाचं आगमन खूप जवळ आहे अभी नहीं तो आज, नहीं तो कल, ये 3 समय है। अभी नहीं तो आज, नहीं तो कल, प्रभु कभी भी आ सकता है। आणि आता नाही तर आज नाही तर उद्या कधीही प्रभू येऊ शकतो तो ये समय नजदीक आ रहा है, ये बात देखकर प्रभु एक लास्ट क्या बोल रहे हैं, एक साफ सफाई कर रहे हैं प्रभु। आणि मग प्रभूचं आगमन जवळ आलंय म्हणून प्रभू एक शेवटली साफसफाई करत आहे मतलब फटाक से एक बहुत बड़ा मन फिरावट का कार्य प्रभु ये लॉकडाउन के द्वारा हमारे अंदर करा है। आणि एक खूप मोठं पश्चातापाचं काम जे आहे ते प्रभू आपल्यामध्ये करत आहे क्योंकि प्रभु एक बात जानता है, कारण प्रभूला एक गोष्ट ठाऊक आहे उद्धार हमेशा यहोवा की ओर से आता है। आणि तारण नेहमी परमेश्वराकडून आहे प्राण का उद्धार भी प्रभु शुरुआत करेगा आणि जीवाच्या तारणाला सुद्धा प्रभू सुरुवात और वो करतो हमारे अंदर कर रहा है। आणि तो आपल्यामध्ये करत आहे अगर उसका तीव्रता बढ़ाएगा नहीं तो ये लोग आलसी है, ये लोग इधर ही दब जाएंगे करके प्रभु जानता है। आणि त्याची तीव्रता जर वाढवली नाही तर हे लोक आळशी हे इथंच दबून जातील पहला पत्रोस में क्या कहता है, हमारा विश्वास आग के द्वारा परखा जाएगा, है ना। पहला पत्रोस पहला अध्याय आणि पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय 7 है या 7। त्याच्या 7 वचनामध्ये यह इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास हाँ जो आग से ताए हुए नाशवान सोने से भी वाह, कहीं अधिक बहुमूल्य है। देखो भाव, हमारा वो विश्वास जो है जो आग से ताया जाएगा, आग का जितना तीव्रता बढ़ाएगा उतना विश्वास शुद्ध होते जाएगा। आणि आपला विश्वास जो आहे तो अग्नीच्या द्वारे त्याचं परीक्षण केलं जातं जसं जसं अग्नीची तीव्रता म्हणजे त्याची उष्णता वाढवली जाते तसं तसं ते शुद्ध शुद्ध असे बाहेर पडतील क्योंकि एक विश्वास एक ऐसा चीज है जिसको देखने का जरूरत नहीं है, बिना देखे ही हम उस पर विश्वास होकर चल रहे हैं। आणि विश्वास अशी एक गोष्ट आहे की जी आपल्याला दिसत नाहीये पण मग ती आपण समजून घेऊ शकतो त्याची जाणीव आपल्याला उसका राहते अनुभव हमको मिलता है त्याचा अनुभव आपण करू शकतो और वो संगति उसको मजबूत करता है। आणि सहभागितेमध्ये ती दृढ होते इसके लिए प्रभु ने थॉमस को बोला, आणि म्हणूनच प्रभूने थोमाला म्हटलं तू मुझे देख रहा है और मुझे देख देख के तू विश्वास कर रहा है। आणि धन्य आहे ते की जे मला पाहून विश्वास करता नहीं, थॉमस को कहता है तू मुझे देख के विश्वास कर रहा है। आणि थोमाला प्रभू असं म्हणतो की तू पाहून माझ्यावर विश्वास हम लोग करतो पढ़ेंगे यूहन्ना का सुसमाचार 20वां अध्याय है, योहान त्याचा 20 अध्याय उसका पहला 27 पढ़ेंगे। 27 वचन वाचा और उसने थोमा से कहा हाँ अपनी उंगली यहाँ लाकर मेरे हाथों को दे हाँ। और अपना हाथ लाकर मेरे पंजर में डाल हाँ। और अविश्वासी नहीं हाँ। परंतु विश्वासी हो। हाँ, उधर एक शब्द मैं जोड़ना चाहता हूँ, लास्ट भाग में ऐसा इंग्लिश में क्या लिखा है, डू नॉट बी अनबिलीविंग बट बिलीविंग। मतलब क्या है कि तू अविश्वास करते नहीं रहना बल्कि विश्वास करते रहना, ऐसा शब्द आना चाहिए, व्याकरण वैसा है। आणि त्या ठिकाणी तू अविश्वास करत नको राहू तर हा. विश्वास करत राहा थॉमस को थोड़ी देर के लिए क्या हो गया, आणि थोमाला थोडा वेळ करता काय झालं वो अविश्वास करने के लिए रुक गया, आणि मतलब वो अविश्वास अविश्वास करने लगा, आणि अविश्वास करत राहिला यानी कि विश्वास करने के लिए रुक गया। आणि विश्वास करण्याकरता थांबला बोले प्रभु आकर क्या किया, प्रोत्साहन करके क्या बोला, आणि प्रभूने येऊन प्रोत्साहन म्हणून काय बोलला ये जो तू अविश्वास कर रहा है ना तू जो अविश्वास करतोय उसको तू आगे मत लेके जा, आणि तो पुढे घेऊन नको उसको जाऊ. तू उधर ही रोक, तो तिथेच थांबव तेरा उंगली लेकर आ, आणि तुझं बोट घेऊन ये तेरा विश्वास को मैं बढ़ाने के लिए मैं काम करता हूँ। आणि तुझा विश्वास वाढवण्याकरता मी काम करतो और फिर उसने विश्वास किया, आणि त्याने विश्वास केला हे परमेश्वर हे मेरे प्रभु बोलकर उधर ही वो गिर गया। आणि हे परमेश्वरा हे माझ्या देवा म्हणून तो तिथेच पडला फिर वो बात 29 पढ़ेंगे। आणि 29 वचन यीशु ने उससे कहा हाँ तूने मुझे देखा है हाँ क्या इसलिए विश्वास किया है। हाँ धन्य वे हैं हाँ। जिन्होंने बिना देखे विश्वास किया। हाँ, ये किसकी बात है, उद्धार पाने के बाद विश्वासियों का बात चल रहा है। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर जे विश्वासू आहेत, त्यांच्या संबंधाने म्हटलेलं हम लोग आहे कभी कभी जो सुसमाचार बांटने का टाइम पापियों को भी ये बात बोलते हैं, ठीक है, आणि आपण ज्या वेळेला सुवार्थ सांगतो त्यावेळेला पापी लोकांना ही गोष्ट सांगतो ठीक आहे देखो आप बिना देखकर विश्वास करेगा ना धन्य हो जाएंगे करके हम लोग कभी कभी ऐसा बोलते हैं, आणि तुम्ही न पाहता विश्वास केला तर तुम्ही धन्य व्हाल असं आपण म्हणतो क्योंकि अन्य जातियों को अविश्वासी को वो लोग मूर्ति को देखकर विश्वास करते हैं। आणि इतर लोक जे आहे जे अन्य जातीचे लोक ते मूर्ती पाहून विश्वास करतात लेकिन हमारा विश्वास मूर्ति को देखकर नहीं आया, आणि आपला विश्वास मूर्ती पाहून नाही बल्कि परमेश्वर ने प्रभु यीशु मसीह का विश्वास मेरे अंदर डाला, आणि देवाने त्याचा विश्वास आपल्यामध्ये टाकला उसके बाद मैं क्या कर रहा हूँ, त्याच्यानंतर मी काय करत वो आहे विश्वास जो मेरे अंदर डाला है उसको मैं थामे रख रहा हूँ।
आणि जो विश्वास त्याने माझ्यामध्ये टाकलेला आहे तो मी दृढ करत आहे. यही बात पौलुस ने कहा, आणि हीच गोष्ट पौलाने म्हटलं, मैंने अच्छी कुश्ती लड़ी, आणि मी चांगलं सुयुद्ध मैंने केलं अच्छा दौड़ दौड़ा, आणि चांगली धाव मी और धावली, वो विश्वास जो प्रभु आपने मुझे शुरुआत में दिया ना, उसको अंत तक थामे रखा. आणि जो विश्वास तू मला सुरुवातीला दिला तो मी त्याचं रक्षण मी शेवटपर्यंत केलं. ये है हर एक विश्वासी का जिम्मेदारी. आणि हे आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याची जो जबाबदारी. जो थॉमस जो विश्वास कर रहा था नहीं किया, आणि थोमा जो विश्वास करत होता त्याने तो विश्वास करणं बंद केलं. वो विश्वास को आगे चलाने के लिए प्रभु ने बोला. आणि तो विश्वास पुढे तसंच विश्वासामध्ये राहण्याकरता प्रभूने म्हटलं. लेकिन हम लोग कौन है? आपण कोण आहोत? हम लोग धन्य लोग हैं. आपण धन्य लोक हम आहोत. लोग थॉमस ने क्या एक बार यीशु को देखा, आणि थोमाने काय केलं की प्रभू येशूला एकदा पाहिलं, उसके बाद पुनरुत्थान के बाद प्रभु चला गया, आणि पुनरुत्थानानंतर प्रभू निघून गेला, फिर वो विश्वास में बना रहा. आणि त्याच्यानंतर तो विश्वासामध्ये राहिला. लेकिन उसका अवस्था और हमारा अवस्था में फर्क क्या है? आणि त्याच्या अवस्थे आणि आपल्या अवस्थेमध्ये फरक काय आहे? उसको पक्का देख के मालूम है हमने यीशु को देखा है करेंगे. आणि त्याला एकदम दृढ विश्वास आहे की प्रभू येशूला मी पाहिलंय. शारीरिक रीति से भी वो पक्का हो गया, मतलब उसको भी शक नहीं है. आणि शारीरिकरित्या सुद्धा तो एकदम दृढ झाला, त्याला काही शंका नाही. लेकिन हम लोग ऐसा नहीं है. आपण असे नाही. हम लोग 2000 साल के बाद हमारा जन्म हुआ, आणि त्याच्या 2000 वर्षानंतर आपला जन्म हमारा झाला, अवस्था हमने यीशु को कभी देखा नहीं है. आणि प्रभू येशूला कधी आपण पाहिलं हम लोगों नाही. ने खाली एक सुनी है. आणि फक्त आपण ऐकलेलं आहे. कौन सा वाक्य याद आ रहा है? आणि कुठलं वाक्य आपल्याला आठवतंय? अय्यूब ने क्या बोला? योबाने काय हे म्हटलं? परमेश्वर आपके बारे में मैंने एक सुनी थी, आणि हे देवा तुझ्या संबंधाने मी ऐकून होतो, लेकिन आप मैं मेरे आंखों से आपको देख रहा हूँ. पण आज मी माझ्या डोळ्यांनी तुला पाहत उसी आहे. तरह हम लोग सुसमाचार सुनते समय में एक सुनी थी प्रभु के बारे में. आणि सुवार्थ ऐकत असताना आपण फक्त देवा संबंधाने ऐकत आहोत. फिर क्या हुआ? कष्ट परिस्थिति आया तो क्या हो गया? विश्वास का ऊपर नीचे होता रहा. आणि ज्या वेळेला कष्टाची परिस्थिती आली त्यावेळेला विश्वास जो आहे तो आपला वर खाली होत लेकिन गेला. धन्य है वे लोग, ये सब परिस्थितियों में विश्वास को थामे रहकर मजबूत रहा, दृढ़ रहा. आणि धन्य आहे ते लोक की जे परीक्षेमध्ये सुद्धा स्थिर राहता, विश्वासाला पकडून तो इसके राहता. लिए प्रभु सहभागिता और संगति क्यों दे रहा है भाइयों का? आणि प्रभू भावांची सहभागिता का देतो? ताकि हमारे विश्वास में भी ये बात को दृढ़ हम बने रहे. कारण आपण आपल्या विश्वासामध्ये दृढ राहू. सहभागिता का बहुत फायदे है. आणि सहभागितेचे खूप फायदे आहेत. उसका एक एक पॉइंट लेने जाएगा तो तब तक प्रभु आगमन हो जाएगा, आणि त्याचे एक एक मुद्दे घेतले तर तोपर्यंत प्रभूचं आगमन क्योंकि वो होईल. बहुत बड़ा विषय है. कारण तो खूप मोठा विषय आहे. लेकिन वो बात है, मैं बोल दिया ना, वो बोलते रहेगा तो आपका सिर्फ ज्ञान बढ़ते रहेगा. आणि मी त्या गोष्टी बोलले तर तुमचं फक्त ज्ञान वाढत राहील आपको उद्धार का आनंद नहीं मिलेगा. आणि तारणाचा आनंद मिळणार नाही. उद्धार का आनंद मिलने के लिए आप लोग को क्या करना पड़ेगा? आणि तारणाचा आनंद मिळण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? दरवाजा बंद करके रहस्य में जाने वाला पिता के साथ का संगति का आनंद का साथ वो यत्न, वो संगति के साथ जोड़ना पड़ेगा. आणि दरवाजा बंद करून पित्यासोबत असणारी जी आत्मिक सहभागिता आहे त्या सहभागितेमध्ये तो आनंद तुम्हाला मिळवायचा इसलिए आहे. प्रभु 6 दिन दिया है. त्याच्याकरता प्रभूने 6 दिवस वो दिले. 6 दिन हम लोग, सबसे पहले तो हम लोग वचन सुनते हैं, आणि सगळ्यात पहिले आपण वचन ऐकतो, हम लोग वचन पढ़ते हैं, आपण वचन वाचतो, भाइयों के साथ चर्चा करते हैं, आणि भावांसोबत चर्चा करतो, हमारा अंदरूनी मनुष्य को मजबूत करते हैं. आपल्या आंतरिक मनुष्याला दृढ करतो, ये मजबूत करके हम लोग हफ्ते का पहला दिन वो आनंद को हम बांटते हैं. आणि त्या आंतरिक मनुष्याला दृढ केल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी तो आनंद आपण वाटतो. हाँ, क्योंकि भाइयों के साथ इकट्ठा होते समय हमारा काम एक ही है, वो प्रेम को हम एक दूसरे के साथ बांटते रहना है. आणि आपण भावांसोबत एकत्र आल्यानंतर आपलं काम एकच आहे की जे प्रभूपासून प्राप्त केलेलं प्रेम आहे ते आपण आपल्या भावांना वाटायचं लेकिन आहे. इब्रानी कलीसिया में क्या हो गया? आणि हिब्रीकराच्या मंडळीमध्ये काय झालं? कुछ लोगों का रीति हो गया संगति में नहीं आने का. आणि काही लोकांची पद्धत झाली की मंडळीमध्ये यायचं नाही, सहभागितेमध्ये यायचं नाही. ये प्रभु का कलीसिया का आरंभ का समय की बात है. आणि प्रभूच्या मंडळीच्या सुरुवातीचा हा भाग आहे. लेकिन प्रेरित लोग अभी क्या बोलते हैं मालूम है? अंत समय में इससे भी बुरा का समय आने वाला है. आणि प्रेषित लोक काय म्हणतात की शेवटल्या काळामध्ये याच्याही पेक्षा वाईट दिवस येणार हाँ, आहे. मतलब और भी कष्ट और प्रयास का अवस्था रहेगा. अजूनही कष्टातून लोकांना जावं लागेल. अगर उन दिनों में वो लोग संगति को वो लोग ऐसा हल्का ले रहे हैं तो अभी का समय कैसा रहेगा? आणि त्या दिवसामध्ये लोक जर ते कष्टाला एकदम सहज घेत होते तर आता कसं राहणार? एक बात बताओ, एक मर्म बताओ. आणि एक रहस्य सांगू, हम लोग जो अभी का जो समय में जी रहे हैं ना, आणि आपण लोक आताच्या वेळेमध्ये जे जगत आहोत वो प्रेरितों का समय से भी उत्तम समय है. आणि प्रेषितांच्या काळापेक्षाही तो उत्तम काळ आहे. मैं ऐसा हम लोग उनसे अच्छे हैं या वो लोग अच्छे हैं ऐसा बताने के लिए नहीं, मैं एक समय का रीति में बता रहा हूँ, आणि एक तत्व में बता रहा हूँ. आपण त्यांच्यापेक्षा चांगले आहोत असं नाहीये. तर प्रेषितांच्या काळामध्ये जी काय परिस्थिती होती हा. त्या परिस्थितीपेक्षाही एक चांगल्या प्रकारची परिस्थितीमध्ये आपण आता आहोत. आज उन दिन अभी पौलोस जैसा व्यक्ति दोबारा आने वाला नहीं.
आणि पौल सारखा व्यक्ती परत येणार नाही. मेरा कहने का उद्देश्य मतलब पौलुस जो उस समय में पौलुस जिस तीव्रता में कार्य किया ना, उस रीति का तीव्रता में अभी का समय में करने वाला कोई नहीं रहेगा. आणि पौलाने ज्या तीव्रतेमध्ये प्रभूचं कार्य केलं तशा प्रकारची तीव्रता ठेवून कार्य करणारा व्यक्ती आता परत होणार ऐसा नाही. ऐसा क्यों है? क्योंकि वो समय अलग है और अभी का समय अलग है. असं का की तो काळ वेगळा आहे आणि आत्ताचा काळ वेगळा उस आहे. समय में आत्मा का तीव्रता जितना जरूरत था उतना अभी का समय में उतना तीव्रता जरूरत नहीं. आणि त्या काळामध्ये आत्म्याची तीव्रतेची जेवढी जास्त गरज होती तेवढी जास्त आत्म्याच्या तीव्रतेची गरज आत्ताच्या काळात नाही. आत्मा अभी भी कार्य कर रहा है, आत्मा कार्य नहीं कर रहा है ऐसा गलत नहीं समझना. आत्मा आता पण कार्य करत आहे, आत्मा कार्य करत नाही असं समजू नका. मैं ऐसा क्यों कह रहा हूं? असं का म्हणतोय? उस समय में संपूर्ण बाइबल नहीं है. त्यावेळेला पूर्ण बायबल नाहीये. पौलुस को हर समय में आत्मा में बने रहना पड़ता था क्योंकि आत्मा उससे बात करेगा, संदेश देगा, फिर वो पहला कुरिन्थी लिखता था. आणि मग पौलाला नेहमी आत्म्यामध्ये राहत असावं लागत होतं. कारण का की आत्मा त्याला विश्लेषण करून सांगत असेल, प्रकाशन देत असेल, त्यावेळेला मग तो करंथीकराचं पत्र लिहित वो असेल. 2 मिनट के लिए अपना मनमानी नहीं करता था. 2 मिनिटाकरता आपल्या मनमर्जीप्रमाणे चालत नव्हता. प्रभु 2 मिनट दो ना, मुझे ना आज का समाचार न्यूज़पेपर पढ़ने का बोलकर वो समय वैसा बर्बाद नहीं करता था. आणि तो असं नव्हतं म्हणत की प्रभू मला 2 मिनिटं दे, आजची मला वर्तमानपत्र वाचायचं, असा वेळ वाया घालत उस नव्हता. समय का तीव्रता और उद्देश्य अलग है और अभी का वो तीव्रता थोड़ा कम हो गया. आणि त्यावेळेची तीव्रता वेगळी होती, आत्ताची तीव्रता जरा कमी झाली. आज हम लोग भले ही थोड़ा आलस हो जाए तो भी, आणि आता जरी आपण थोडेफार आळशी झालो तरी, आलस नहीं होना चाहिए. आळशी व्हायला नको. हो गया तो आणि झालो तर हम लोग तुरंत आत्मा क्या करेगा? बाइबल हमारे हाथ में दे देगा. आणि आत्मा लगेच काय करेल की बायबल आपल्या हातात देईल. उन दिनों में बाइबल के लिए क्या करना पड़ेगा? आणि त्या दिवसामध्ये बायबलसाठी काय करावं उन लोगों को लागेल? तुरंत आत्मा में वो बना, वो अवस्था और अभी का अवस्था का फर्क ये मैं बता रहा हूं. आणि त्यावेळची अवस्था आणि आत्ताची अवस्था याच्यामध्ये असणारा फरक मी सांगत तो आहे. उस दिनों में प्रभु पहला सेंचुरी में प्रभु का जो संदेश था वो पूरा संदेश बोलकर, प्रकटीकरण का पुस्तक देकर प्रभु का पूरा आलोचना, प्रभु का सब रहस्य की बातें बाइबल में संपूर्ण करके अभी हमको दिया है. आणि पहिल्या शताब्दीमध्ये प्रभूने सर्व प्रकारचं प्रगटीकरण दिलं आणि ते सर्व बायबलमध्ये दिलं. आणि आता आपल्या हातामध्ये संपूर्ण बायबल है आहे. ना? उन लोगों को उस समय जैसा नहीं, आज हमारे पास बाइबल है. आणि त्यावेळेस सारखे त्या लोकांची परिस्थिती आपली नाहीये. आपल्या हातात पूर्ण बायबल आहे. उन समय में जो कमियां था वो कमियां आज हम लोग बहाना नहीं बोल सकते. आणि त्यावेळेला जी काही कमतरता होती त्याचा बहाणा आपण आता नाही सांगू शकत. इसलिए मैं बोला कि हम लोग थोड़ा धन्य लोग हैं. आणि म्हणूनच आपण म्हटलंय की आपण धन्य लोक आहोत. पौलुस अगर ये जमाने में होता था ना, वो आज तो और तीव्रता से कार्य करता था, वो अलग बात. आणि पौल जर आता या काळामध्ये असता तर अधिक जास्त तीव्रतेने काम केलं क्योंकि असतं. उसको नक्शा मिल गया, अभी वो फटाफट कार्य करता है. कारण त्याला एक नक्षा किंवा त्याचा एक मार्ग त्याला मिळून गेला होता, तर तो खूप जास्त तीव्रतेने काम केलं असतं लेकिन उन त्याने. दिनों में कैसा नहीं था. उन लोग इंतजार करना पड़ता. प्रभु आज मुझे गलती में जाना पड़ेगा क्या? आज मुझे एफएसएस, वो लोग सब इंतजार करना पड़ता था क्या, क्योंकि किधर जाकर कौन सा संदेश कैसा बोलने के लिए वो सब के लिए एकदम गहरा आलोचना में रहना पड़ता था. आज हम लोग बाइबल में 2 मिनट हम लोग बैठ गए तो तुरंत प्रभु संदेश देता है. वैसा उन दिनों में नहीं था. आणि मग त्याला प्रभू सोबत मनन करावं लागायचं, प्रभूच्या आत्म्यासोबत एकरूप व्हावं लागायचं आणि प्रभूपासून वाणी प्राप्त करावा लागायची की प्रभू आज मी गलातीकराच्या मंडळीत जाऊ का, करंथीकराच्या मंडळीत जाऊ का, इफिसकराच्या मंडळीमध्ये जाऊ आणि तिथं गेल्यानंतर मी काय संदेश सांगू, हे सर्व प्रभूपासून त्या वेळेला त्याला आत्म्यामध्ये प्राप्त करावं लागत असं. आता ह्या वेळेला तशी परिस्थिती नाही. आपण बायबल जर उघडलं, बायबल जर वाचलं तर त्याच्यातून लगेच प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो आणि आपल्याला स्पष्ट करतो. वो तत्व जैसे उस दिन था आज भी वो तत्व है. आणि त्यावेळेला जसं तत्व आहे तसंच तत्व आता तत्व आहे. यानी कि मतलब क्या, उस समय में आत्मा में रहना पड़ता था तो ही उनको वचन मिलता था. आज भी वो तत्व है. त्यावेळेला सुद्धा आत्म्यामध्ये राहावं लागत असे. आता पण आत्म्यामध्ये राहणं गरजेचं आहे. आज आत्मा में नहीं रहेगा, वचन कितना भी पढ़ लो, आत्मा में नहीं है तो वचन नहीं मिलेगा. आणि आता तुम्ही कसंही वचन वाचा, पण जर आत्म्यामध्ये नाहीये तर प्रभू बोलणार नाही. लेकिन आज हमारे पास एक फायदा क्या है? वचन भी है, आज लिखा हुआ वचन भी है. आणि एक ऍडिशनल, एक हा. अधिक असा Yes. फायदा काय आहे की देवाच्या आत्म्यासोबत देवाचं वचन सुद्धा आपल्याकडे आहे. उन दिनों में कुछ भी अगर गड़बड़ होएगा ना, आणि त्या दिवसामध्ये काही गडबड जर झाली उन ना, लोगों को तुरंत यरूशलेम में पत्र लिखना पड़ता था. आणि त्या लोकांना लगेच यरूशलेम मध्ये पत्र लिहावं फिर लागायचं. यरूशलेम में पत्र पढ़कर पत्रोस या बाकी प्रेरित लोग भाइयों को भेजता था. आणि मग ते पत्र वाचून पेत्र किंवा इतर जे प्रेषित आहे ते भाऊ लोकांना पाठवत असे. ये बात को वो लोग पढ़कर बोलते, देखो हमको हेडक्वार्टर चाहिए करके.
आणि या गोष्टी पाहून ते म्हणतात की आम्हाला हेडक्वार्टर पाहिजे. आज हमको हेडक्वार्टर चाहिए क्या? आज आपल्याला हेडक्वार्टर पाहिजे का? हमारा हेडक्वार्टर बाइबल है. आपलं हेडक्वार्टर बायबल आहे. आत्मा में एक हो गया तो तुरंत हम प्रभु का हेडक्वार्टर में जुड़ा रहेगा. आणि आत्म्यामध्ये एक राहिलो तर लगेच देवाच्या हेडक्वार्टर सोबत आपण जोडल्या जाऊ. वो फर्क मैं समझ रहा हूँ, मैं विश्वास करता हूँ. आणि हा फरक तुमच्या लक्षात येत आहे असं मी तो समजतो. अगर आज कलीसिया में कुछ भी अगर गड़बड़ हो गया तो आज मंडळीमध्ये काही गडबड झाली तर तुरंत क्या करना है? लगेच काय करायचं? बाइबल खोलो, बायबल उघडा भाइयों का अनुभव को पढ़ो. आणि जो भावांचा अनुभव आहे तो वाचा. आत्मा में एक हो गए तो तुरंत हमको उसका उत्तर मिल जाएगा. आत्म्यामध्ये एक झालो तर लगेच आपल्याला त्याचं उत्तर भेटेल. उन दिनों में उनको 1 हफ्ता 2 महीना 3 महीने इंतजार करना पड़ता था उत्तर मिलने के लिए. आणि त्या दिवसामध्ये 1 आठवडा 2 आठवडे 1 महिने 2 महिने त्यांना वाट पाहावी लागायची उत्तरासाठी. मैं विश्वास कर रहा हूँ आपको वो फर्क थोड़ा समझ में आ रहा है. हम लोग उन लोग से उत्तम है करके ऐसा मैं नहीं बता रहा. आणि आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असं मी म्हणत नाहीये. मैं बाइबल का मैं मूल्यता बता रहा हूँ. आणि बायबलचं जे महत्व आहे मी तुम्हाला सांगत आहे. इसके बीच में याच्यामध्ये 1000 साल 1000 का अंधकार का युग आया, समय आया. आणि 1000 वर्ष अंधकाराचा वेळ आला, काळ आला. उस समय क्या हो गया? त्यावेळेला काय झालं? बाइबल है बायबल आहे लेकिन लोग पढ़ नहीं सकते. आणि लोक वाचू शकत नाही. आप लोगों को याद है ना? तुम्हाला अंधकार का आठवतं? समय में उस समय में मार्टिन लूथर जैसे बड़े बड़े प्रभु का दास खड़े हो गए. आणि मार्टिन लुथर सारखे मोठे मोठे प्रभूचे दास उभे राहिले. अभी बस 500 साल पहले की बात है. आणि 500 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 500 साल पहले तक घर में बाइबल नहीं है. आणि 500 वर्षापूर्वी पर्यंत घरामध्ये बायबल नव्हतं. घर में बाइबल रखना गुनाह है. आणि घरामध्ये बायबल ठेवणं एक गुन्हा आहे. घर में बाइबल रखा तो तुमको जला दिया जाएगा या फांसी लगा दिया जाता था. आणि घरामध्ये बायबल ठेवलं तर तुम्हाला जाळून टाकायचे किंवा फाशी द्यायची. जो कैथलिक का पादरी बोलेगा वही उन लोगों को सुनना पड़ता था. आणि कॅथलिक वंशाचे जे फादरी आहेत ते जे काय बोलायचे तेच ऐकावं लागायचं. आप लोग इतिहास जो पढ़ा रहेगा उनको मालूम है. आणि ज्याने इतिहास वाचलाय त्याला ठाऊक असेल. लेकिन प्रभु ने हमको वो परिस्थिति से बाहर निकाला. आणि प्रभुने आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर जरा काढलं. सोचो उन दिनों में अगर हमारा जन्म होता तो आणि विचार करा त्या दिवसामध्ये आपला जन्म झाला असता तर. आज हमें जो वचन का आनंद मिल रहा है उस दिन हमको मिलता था क्या? आणि आज वचनाचा जो आपल्याला आनंद मिळतो त्या दिवसामध्ये भेटला असता का? उन दिनों में वो लोग सिर्फ यूहन्ना 3:16 पढ़ा तो 1-2 साल वो लोग आनंद रहते थे. उतना उन लोग को आनंद मिलता था. त्या दिवसामध्ये त्यांनी योहान त्याचा 3रा अध्याय त्याचं 16 वचन जरी वाचलं तर 1-2 वर्ष त्यांच्यामध्ये तो आनंद राहायचा. क्योंकि वो हमारा आत्मा का उद्धार मिला है, बस उतना ही खुशी था उनको. आणि आपल्या आत्म्याचं तारण झालं एवढंच त्यांच्यामध्ये आनंद लेकिन होता. आज हम लोग इतना साल हो गए, हमारा आत्मा का भी तारण उद्धार के बारे में, अभी हम लोग प्राण का उद्धार कर रहे हैं और शरीर का उद्धार होने वाला है. ये सब बातें आज हमको मालूम है. आणि आपल्याला या सर्व गोष्टी माहिती आहे की आपल्या आत्म्याचं तारण झालेलं आहे. आपल्या जीवाचं तारण जे आहे ते दिवसेंदिवस होत आहे. आणि एक दिवस आपल्या शरीराचं सुद्धा तारण होणार आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला ठाऊक आहे. इसके लिए हमें संगति का मूल्यता समझना है. आणि याच्याकरता सहभागितेचं महत्व आपल्याला समजायचं अभी आहे. हम लोग ने वो जो पहला पत्रोस 1:7 में हमने पढ़ा, पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये उधर आपण ही पाहिलं. देखो, उधर एक भेदभाव आ रहा है. देखो आणि त्याच्यामध्ये एक भेदभाव येत आहे पहा. उधर भी विश्वास का परखा जाने का अवस्था और प्रेम का बातों का जानकारी भी अलग अलग उधर भी भेदभाव कर रहा है. आणि विश्वासाची परीक्षा आणि प्रेमामध्ये असणारा फरक आपल्याला पाहायला मिळतो. उसका 8, 9 और 10 पढ़ना. 8 ते 10 वचन वाचा. हाँ. और अब तो उस पर बिन देखे भी विश्वास करके ऐसे आनंदित और मगन होते हो हाँ. जो वनन से बाहर और महिमा से भरा हुआ है. हाँ. और अपने विश्वास का प्रतिफल अर्थात प्राणों का उद्धार प्राप्त करते हो. हाँ देखो, ये सब कष्ट के द्वारा जाएगा तो क्या होगा? उसका सबसे बड़ा फल क्या है? हमारा प्राणों का उद्धार होगा. आणि सगळ्यात मोठं फळ काय आहे की आपल्या जीवाचं तारण होतं. हाँ, लेकिन उसका वाक्य 10. इसी उद्धार के विषय में उन दर्शकताओं ने बहुत खोजबीन और जांच पड़ताल की, हाँ. जिन्होंने उस अनुग्रह के विषय में जो तुम पर होने को था भविष्यवाणी की थी. देखो, ये पुराने नियम के भविष्यवक्ता लोग ढूंढते थे, ये सब खोजते थे, लेकिन उन लोगों को ये खोजने लगे, उनको मिला नहीं, सिर्फ खोजते थे वो लोग. आणि जुन्या करायचे जे भविष्य वक्ता लोक होते ते या गोष्टीचा शोध घेत होते पण त्यांना ते भेटलं नाही. आगे. उन्होंने इस बात की खोज की कि मसीह का आत्मा जो उनमें था, हाँ. और पहले ही से मसीह के दुखों की और उसके बाद होने वाली महिमा की गवाही देता था, हाँ. वह कौन से और कैसे समय की ओर संकेत करता था. और देखो, वो सब खोजने लगे, मसीहा आएगा, कष्ट सहेगा, उसमें आनंद मिलेगा, उद्धार मिलेगा, ये सब बातें वो लोग खोजते थे. उनको लेकिन मिला नहीं वो सब. आणि त्यांना माहिती होतं की ख्रिस्त येणार, तो खूप दुःख कष्ट सहन करणार आणि आपल्याला तारण देणार, पण त्यांना ते शोधत होते पण त्यांना ते भेटलं नाही. अब वाक्य 12. उन पर यह प्रकट किया गया. हाँ, देखो उन पर क्या प्रकट किया गया कि वे अपनी नहीं, हाँ. परंतु तुम्हारी सीमा के लिए ये बातें कहा करते थे, हाँ. जिनका समाचार अब तुम्हें उनके द्वारा मिला. हाँ, देखो उन दिनों में उन लोग पुराने नियम के भविष्यवक्ता ये सब खोजते थे, लेकिन वो उनके लिए नहीं था, अभी हमारे लिए करके बोल रहे. देखो,
आणि जुन्या कराराचे जे संदेष्टे होते ते या सर्व गोष्टी शोधत होते, पण ते त्यांच्या करता नाही तर ते आपल्या करता होतं. ये एक तरफ से भेदभाव है ना, हा एक प्रकारे पाहायचं झालं तर भेदभाव आहे ना. क्योंकि वो लोग खोजा लेकिन उनको मिला नहीं. आणि त्यांनी शोधलं पण त्यांना भेटलं नाही. ऐसा क्यों? असं का? क्योंकि वो उनके लिए नहीं था, कारण ते त्यांच्याकरता ये उस नव्हतं समय के लिए था ही नहीं. आणि ते त्या काळाकरता ये नव्हतं. नया जीवन पाने के बाद, आत्मा का बपतिस्मा के द्वारा प्रभू का शरीर में जुट जाने के बाद की बात है. आणि आत्म्याचं तारण झाल्यानंतर प्रभूच्या शरीराशी जोडल्यानंतरच्या या सर्व गोष्टी आहेत. ये है नया नियम का जो आशीष है ना, वो पुराने नियम में नहीं है. आणि जुन्या कराराचा जो आशीर्वाद आहे तो नवीन कराराचा जो आशीर्वाद आहे और तो जुन्या करारामध्ये इसके नाही. लिए हमें नया नियम का मन में रहते हुए हमेशा पुराना नियम को पढ़ना है. आणि नवीन कराराच्या मंडळीमध्ये राहत असताना नेहमी आपण जुना करारही वाचायचा आहे. क्योंकि पुराने नियम में भी प्रभु ने थोड़ा गुप्त बातें उधर इधर छुपाया है. क्योंकि पढ़ा ना, वो लोग खोजा, वो हमें भी खोजना है. आणि जुन्या करारामध्ये काही गोष्टी प्रभूने अजूनही अशा गुप्त अशा ठेवल्या. आपण आत्ताच वाचलं ना की ते लोक शोधत होते, आपणही शोधायचे आहे. वो गुप्त बात प्रभु हमें बताए क्योंकि हमारे लिए है. आणि त्या गुप्त रहस्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रभू आपल्याला सांगेल ते आपल्या करता आहे. लेकिन उनके लिए नहीं था. ते त्यांच्या करता और उसके नव्हतं. आगे बढ़ना, जिनका समाचार अब तुम्हें उनके द्वारा मिला, हाँ। जिन्होंने पवित्र आत्मा के द्वारा हाँ। जो स्वर्ग से भेजा गया, हाँ। तुम्हें सुसमाचार सुनाया, हाँ। और इन बातों को स्वर्गदूत भी ध्यान से देखने की लालसा रखते देखो हैं। सबसे बड़ा अन्याय हो गया स्वर्गदूत के साथ. आणि स्वर्गदूतासोबत सगळ्यात मोठा अन्याय झाला. स्वर्गदूत कौन है मालूम है ना? आणि स्वर्गदूत कोण ये आहे? लोग परमेश्वर के साथ पहले दिन से है. आणि देवासोबत पहिल्या दिवसापासून आहे. मतलब जब जब समय का निर्माण हुआ तभी से स्वर्गदूत लोग हैं. आणि वेळेची निर्मिती झाली तेव्हापासून स्वर्गदूत है आहे. ना. प्रभु ने जब पृथ्वी को बनाया, भूमि का नींव बनाया, तब स्वर्गदूत लोग सब थे प्रभु के साथ. आणि परमेश्वराने ज्या वेळेला पृथ्वी बनवली त्यावेळेला स्वर्गदूत जे आहे ते देवासोबत होते. अय्यूब का पुस्तक में हम पढ़ते हैं वो सब. योबाच्या पुस्तकामध्ये आपण ते वाचतो. लेकिन ये इतना साल हो गया, मनुष्य का इतिहास का 6000 साल का इतिहास मनुष्य का इतिहास है. आणि मनुष्याचा इतिहास 6000 वर्षाचा आहे. ये 6000 सालों से स्वर्गदूत अभी भी नीचे देख रहे हैं, ये सुसमाचार का विषय क्या चल रहा है भूमि में. आणि 6000 वर्षापासून स्वर्गातून स्वर्गदूत खाली पाहत आहे की या सुवार्तेचा विषय काय चालू आहे. जरा सोचो, उनके लिए भी गुप्त है. आणि विचार करा त्यांच्याकरता सुद्धा एक रहस्य आहे. लेकिन ये गुप्त हमें प्रभु खोलकर दिया गया. आणि हे रहस्य प्रभूने आपल्याला उलगडून दिलं का? दिया है, हम ही लोग हैं. आणि हो दिले, ते आपल्यासाठीच आहे. इतना सब बातें प्रभु ने हमारे लिए किया है करके वचन पढ़ेगा एकदम स्पष्ट हो जाएगा. आणि एवढ्या सर्व गोष्टी प्रभूने आपल्या करता केलेल्या आहे. वचन ज्या वेळेला वाचू ते स्पष्ट होऊन जातं. इतना सब होने के बाद भी संगति का आनंद नहीं है. आणि एवढं सर्व झाल्यानंतर सहभागितेचा आनंद नाहीये. जरा सोचो फिर हमारा अवस्था क्या रहेगा. आणि मग विचार करा आपली अवस्था काय राहणार. पुराने नियम के लोगों को ये बात नहीं था, फिर भी वो लोग ने खोजा है. तो आणि जुन्या कराराच्या लोकांमध्ये या सर्व गोष्टी नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी शोधायचा प्रयत्न केला आहे. तर हमें कितना अधिक खोजना चाहिए क्योंकि ये हमारे लिए है. आपण किती जास्त शोधायला पाहिजे कारण हे आपल्या करता आहे. और उन लोग ने खोजा क्योंकि उन लोगों को बाद में मालूम पड़ा, आत्मा ने प्रकट करके दिया तुम्हारे लिए नहीं है, फिर भी वो लोग खोज रहे. जरा सोचो प्रिय, हमारे लिए होकर अगर हमने वो खोजा नहीं तो हम लोग कितना बड़ा मूर्खता कर रहे हैं. आणि त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. आत्मेने त्यांना सांगितलं या गोष्टी तुमच्या करता नाही तरी सुद्धा त्यांनी तो शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी आपल्या करता आहे. तर आपण खरोखर किती धन्यवादित राहायला इसके पाहिजे. लिए हमें वो संगति का मूल्यता हमें जानना है. आणि म्हणूनच त्याच्याकरता सहभागितेचं महत्व आपण जाणायला कि पाहिजे. जब हम संगति में हम क्या करते हैं. आणि सहभागितेमध्ये आपण काय करतो. एफएससी का पुस्तक, इफिस्कराचं पत्र सॉरी फिलिपियो में है शायद. उनका प्रेम का ऊंचाई, लंबाई, गहराई 3 में, सॉरी ओके, एफएससी 3 का 17 में. हाँ इफिस्करा यस यस यस. हाँ उसका 18 पढ़ना खाली. हाँ सब पवित्र लोगों के साथ हाँ। भली भांति समझने की शक्ति पाओ हाँ। कि उसकी चौड़ाई और लंबाई हाँ। और ऊंचाई और गहराई कितनी है, हाँ। और मसीह के उस प्रेम को और मसीह के उस प्रेम को तुम जानो जो ज्ञान से परे है, जो ज्ञान से परे है. आणि ख्रिस्ताच्या त्या प्रेमाला ओळखा की जे आपल्या बुद्धीच्या किंवा आपल्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. ये बात हम समझ सकते हैं क्या? आणि ही गोष्ट आपण समजू शकतो का? हम नहीं समझ सकते. आपण नाही समजू इसके शकत. लिए क्या चाहिए हमको? त्याच्यासाठी काय पाहिजे. सहभागिता और संगति. आणि सहभागिता. सहभागिता संगति करने से क्या होगा? आणि सहभागिता केल्यानंतर काय मसीह का होणार. प्रेम का ऊंचाई, लंबाई, चौड़ाई, गहराई, ये सब अलग अलग भागों को हम लोग पवित्र संतों के साथ हम सीख सकते हैं. आणि ख्रिस्ताच्या प्रेमाची लांबी, रुंदी, उंची, खोली हे ख्रिस्त प्रभूच्या लोकांसोबत आपण शिकू शकतो. उदाहरण के रूप में आणि उदाहरण द्यायचं झालं तर दाऊद के समय में सबसे ऊंचा, सबसे हाई लेवल विश्वासी कौन था? आणि दाविदाच्या काळामध्ये सगळ्यात मोठा विश्वासू कोण होता. सवाल है.
प्रश्न दाऊद के समय में दाविदाच्या काळामध्ये मैंने हिंट दिया है, दाऊद के समय में सबसे उत्तम श्रेष्ठ विश्वासी कौन था? आणि दाविदाच्या काळामध्ये प्रभु क्या बोला? मेरा दाऊद जैसा मन और किसी का दाऊद जैसा और कोई नहीं, प्रभु ही बोला ना, आणि प्रभूने स्वतः साक्ष दिले की माझ्या हृदयाप्रमाणे असणारा दावीद. है ना? दाऊद के समय में दाऊद जैसा सबसे श्रेष्ठ विश्वासी कोई नहीं था. आणि दाविदाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त विश्वास असणारा व्यक्ती दावीदच होता. वो दाऊद कभी घमंड अहंकार नहीं किया. आणि त्या दाविदाने कधी गर्व नाही केला. इतना बड़ा ऊंचा पदवी में रहने वाला दाऊद को नातान भविष्यवक्ता को प्रभु को इस्तेमाल करना पड़ा कि तूने गलत किया है करके. आणि एवढ्या मोठ्या विश्वासामध्ये असणारा जो दावीद आहे त्याला एखादी गोष्ट समजून सांगण्याकरता नातान संदेष्टाचा उपयोग परमेश्वराने केला. है ना? जरा सोचो, अगर नातान का बात तू जा, मैं परमेश्वर का मन का आदमी है बोलकर अगर घमंडी होकर हटीला होता तो, आणि जर दाविदाने अशा प्रकारचा गर्व केला असता की अरे तू मला काय येऊन शिकवतो, तू मला काय समजून सांगतो, तुझ्यापेक्षा तर मी खूप जास्त परमेश्वराच्या जवळ आहे, परमेश्वराच्या हृदयाप्रमाणे आहे, अशा प्रकारे अभिमान केला असता तो प्रभु का और आगे की बातें वो नहीं समझ पाता था. आणि पुढच्या गोष्टी त्याला समजल्याच नसत्या. इसके लिए हमको क्या चाहिए? आणि म्हणून आपल्याला काय पाहिजे? प्रभु का प्रेम का ऊंचाई लंबाई गहराई जानने के लिए भाई लोग चाहिए कि नहीं? आणि प्रभूच्या प्रेमाची लांबी रुंदी खोली उंची जाणण्याकरता पवित्र बंधू लोक पाहिजे का नाही? पौलोस का जमाने में सोचो, पौलोस सबसे ऊंचा आदमी था, पत्रोस खुद गवाही देता है. आणि पौल त्याच्या त्या काळामध्ये सगळ्यात विश्वासामध्ये उंच होता, तो पेत्र साक्ष देतो. लेकिन वो पौलोस अगर भाइयों को मिला नहीं तो वो तड़पता था. आणि तो पौल भावांना भेटला नाही तर त्याला तळमळ वो कहता है कि मैं प्रभु के साथ रहना उत्तम बात है, लेकिन तुम लोगों के लिए मैं नीचे रुका हूं. आणि प्रभू सोबत जाऊन राहणं माझ्यासाठी उत्तम आहे, पण तुमच्यासाठी मी या ठिकाणी आहे. हे प्रियो, हमें भाइयों बहनों के लिए जीना बोला तो, क्योंकि इससे बड़ा आनंद और कुछ नहीं. आणि भावा बहिणी सोबत राहणं याच्यापेक्षा मोठा आनंद नाही. हमारा मन इसी में होना चाहिए कि एक दूसरे के साथ का सहभागिता में हम बने रहे. आणि आपलं मन याच्यामध्येच राहिला पाहिजे की आपण एकमेकाच्या सहभागितेमध्ये राहू. प्रभु इस दुनिया में आया किसके लिए जिया? आणि प्रभू या जगामध्ये आला कोणासाठी जगला? कलीसिया के लिए ना, मंडळीसाठी. हमें प्रभु, हमने इब्रानी की पुस्तक में क्या पढ़ते हैं? सामने रखा हुआ आनंद को देखकर सब दुख और आनंद को उसने सह लिया, लज्जा की कोई बात का परवाह नहीं किया. आणि इब्रानियों का पुस्तक, इब्रिकराचं पुस्तक, उसका 12 अध्याय, त्याचा 12 अध्याय, उसका 2 और दूसरा विश्वास वचन. भी करता हाँ. और सिद्ध करने वाले यीशु की ओर ताकते रहे, हाँ. जिसने उस आनंद के लिए हाँ. उसके आगे धरा था, हाँ. लज्जा की कुछ चिंता न करके लज्जा की कुछ भी बात चिंता ना करते हुए, क्रूस का दुख सहा हाँ और परमेश्वर के सिंहासन की दाहिनी ओर जा बैठा. हाँ, वो आनंद कौन है? तो आनंद कोण आहे? प्रभु यीशु मसीह जो हमारे लिए इतना अच्छा आदर्श छोड़कर गया, वो कलीसिया के लिए वो था. आणि प्रभूने एवढा मोठा जो आदर्श आपल्या करता दिलेला आहे तो मंडळी करता त्याने ते कष्ट सहन उसी केलं. तरह हम लोग जो प्रभु के जीवन से उत्पन्न हुए लोग, आपण जे प्रभूच्या जीवनापासून उत्पन्न झालेले हमारा लोक, भी जीवन कलीसिया के लिए है. आणि आपलं जीवन सुद्धा मंडळी करता. हमारा भी वो कलीसिया का मंडली का बांधकाम का बढ़ोतरी के लिए हमारा मन हमेशा होना चाहिए. आणि त्या मंडळीच्या बांधकामाकरता नेहमी आपण उत्सुक राहायला पाहिजे. एक वाक्य और पढ़ना चाहता हूँ. अजून एक वचन वाचायची इच्छा आहे. एफेसों का पुस्तक, इफिसकाराचं पत्र, उसका 4 का 15-16. 4 अध्याय 15 आणि 16 वचन. और प्रेम में सच्चाई से चलते हुए हाँ. सब बातों में उसमें जो सिर है हाँ. अर्थात मसीह में बढ़ते जाए, हाँ, मसीह में बढ़ते जाए. जिससे सारी देह हाँ, देखो मसीह में क्या है? सारा देह हर एक जोड़ की सहायता से हर एक जोड़ की सहायता से एक साथ मिलकर और एक साथ गठकर उस उस प्रभाव के अनुसार जो हर एक अंग के ठीक ठीक कार्य करने के द्वारा हाँ. उसमें होता है, मसीह में होता है, अपने आप को बढ़ाती है अपने आप को बढ़ाते हैं. कि वह प्रेम में उन्नति करती है. हाँ, हमारा प्रेम में उन्नति करने का कारण कौन है? आणि प्रेमामध्ये आपली वाढ होण्याचं कारण काय आहे? मसीह, जिसने कलीसिया में सारा फोकस लगाया. आणि ख्रिस्ताने जे संपूर्ण त्याचा जो फोकस आहे तो मंडळीमध्ये लावलाय. वो 16 वाक्य एक बार मराठी में भी पढ़ लो. 16 वचन मराठीत वाचा. त्याचपासून हा. अवघ्या शरीराची हा. पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे जुळवणूक व जमवाजमव होते. प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असते हा. आणि आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी हा. वृद्धी करून घेते. हाँ, ये सब बातें प्रभु ने हमारे संगति के लिए किया है. आणि या सर्व गोष्टी देवाने आपल्या सहभागितेसाठी अगर केलेल्या ये आहेत. सब बातें हमको सही रीति से अगर हमने समझा नहीं तो प्रभु को हम लोग विरोध कार्य कर रहे हैं प्रभु के खिलाफ. आणि या सर्व गोष्टी जर आपण समजून घेतल्या नाही तर प्रभूच्या विरोधात कितीतरी आपण काम करत आहोत. उसका हम लोग रोमियो का पुस्तक 12 अध्याय है, रोम त्याचा 12वा अध्याय उसका 4 और 5. 4 आणि 5 वचन. क्योंकि जैसे हमारे एक देह में बहुत से अंग है और सब अंगों का उसका एक सॉरी 3 से पढ़ना, 3 से
क्योंकि मैं उस अनुग्रह के कारण हाँ। जो मुझको मिला है तुमसे हर एक से कहता हूँ हाँ। कि जैसा समझना चाहिए उससे बढ़कर हाँ। कोई भी अपने आप को न समझे, हाँ। पर जैसा परमेश्वर ने हर एक को विश्वास परिमाण के अनुसार हाँ। बांट दिया है, हाँ। वैसा ही सुबुद्धि के साथ हाँ। अपने को समझे। हाँ, देखो भाइयों को हमें कैसा समझना है? आणि भावांना आपण कसं समजायचंय? अपने से भी उत्तम समझना है। आपल्यापेक्षा उत्तम समजायचं. सब लोगों का विश्वास का माप देखकर तुम लोग उनको न्याय नहीं करना। आणि विश्वासाचं माप घेऊन लोकांना तुम्ही मापन करू नका. अरे ये भाई ऐसे, ये तो हमेशा ऐसे ही करता, ऐसा कभी नहीं सोचना। आणि हा नेहमी असाच करत राहतो असा विचार करू एक भाई नका. के बारे में कुछ भी सुन लिया तो अरे वो तो ऐसे ही करता है। आणि कुठल्या भावासंबंधाने एखादी गोष्ट ऐकल्यानंतर हा हम तो लोग तसाच आहे असं म्हणू नका. हम लोग शायद 2 मिनट में ऐसा गलती कर बैठेगा, आणि कदाचित 2 मिनिटाकरता आपण अशी चूक करू लेकिन तुरंत हमें प्रभु के सामने आना है। आणि लगेच आपण प्रभूच्या जवळ यायचंय. प्रभु वो भाई मुझसे भी श्रेष्ठ है, आणि प्रभू तो भाऊ माझ्यापेक्षा श्रेष्ठ मुझे आहे. वो सुबोधता से मेरे दिमाग में मुझे बोध आना चाहिए, प्रभु आपने जैसा प्रेम मुझे किया वो प्रेम उसमें भी करना है, उनको किया है। आणि प्रभू ज्याप्रमाणे तू माझ्यावर प्रेम केलेलं ते प्रेम मी त्याला सुद्धा द्यायचं आहे. क्योंकि हम लोग सब लोग अलग अलग अंग जरूर है, लेकिन एक ही देह के भाग है। आणि बाकी चार आपण आहे. जरी वेगवेगळे अवयव असलं तरी सुद्धा सगळे अवयव मिळून एका शरीराचे अवयव आहोत. 4 और 5। क्योंकि जैसे हमारी देह में बहुत से अंग है हाँ। और सब अंगों का एक ही सा काम नहीं, हाँ। वैसे ही हम जो बहुत है हाँ। मसीह में एक देह होकर मसीह में एक देह होकर आपस में एक दूसरे के अंग है। हम आपस में एक दूसरे के अंग है। आणि आपण आपसामध्ये एकामेकाचे अवयव आहोत. मुझे अभी हम लोग कोरोना का रूल फॉलो कर रहे हैं, इसलिए 2 सेक्शन रख रहे हैं हम लोग। आणि कोरोनाचा नियम आपण तो पालन करत आहोत म्हणून 2 सेक्शन ठेवलेले मेरा आहेत. सोच रहा, मेरा प्रार्थना ही है, प्रभु ये 2 सेक्शन जल्दी हटा, उसको एक करो। आणि माझी प्रार्थना ही आहे की प्रभु हे 2 सेक्शन जाऊ द्या, एकच सेक्शन राहू द्या. उसके लिए क्या करना पड़ेगा? त्याच्याकरता काय करावं लागेल? सरकार को कानून बदलना पड़ेगा। आणि सरकारला नियम बदलावा लागेल. इसलिए प्रभु या तो आप जल्दी आओ या तो सरकार का मन बदलो। आणि हे प्रभू तू लवकर ये, नाही तर सरकारचं मन बदल. दोनों में से एक जल्दी होना चाहिए, आणि दोघांपैकी एक लवकर व्हायला क्योंकि पाहिजे. हम लोग भाइयों को देखने के लिए वो उतावला हमेशा होता है। आणि बंधू लोकांना भेटण्याची खूप इच्छा मैं राहते. अभी पॉल ब्रदर से बहुत जेलस हूँ। आणि पॉल ब्रदरला विषय मला खूप हेवा वाटतो, हाँ, क्योंकि वो दोनों सेशन में बैठते हैं। कारण ते दोन्ही सेक्शन मध्ये भेटतात. वो दोनों भाइयों को, दोनों ग्रुप के भाइयों को मिल रहे हैं। आणि दोन्ही सेक्शन मध्ये येणारे जे भाऊ लोक आहेत त्यांना भेटतात. ऐसा उत्सुकता आप लोग को है क्या? अशी उत्सुकता तुम्हाला आहे का? क्योंकि प्रभु का दास बोला मीटिंग होगा तो जल्दी घर में जाना। आणि प्रभूच्या दासाने सांगितलं की मीटिंग संपल्या घरी जायचंय. ये बात का आज्ञाकारिता मैं करूंगा, घर पे जल्दी जाओ बोला। आणि या गोष्टीचं मी पालन करेन. लेकिन कितना लोग चुपके उधर रहेंगे? सेकंड सेक्शन में भाई लोग इतना आ रहे हैं, देखेंगे कितने भाई लोग हैं, उनको भी मिलने का उत्सुकता होता है, करना नहीं, बस वो एग्जाम्पल बता। आणि लोकांना उत्सुकता राहते की दुसऱ्या सेक्शन मध्ये कोण भाऊ येणार आहे, त्याला मला भेटायची उत्सुकता मैं राहते. विश्वास करता हूँ कुछ तो भाई लोग रहेंगे, मुझे भी सेकंड सेक्शन में बैठना है कभी। आणि मला अशी इच्छा, असं वाटतं की काही बंधू लोक असे राहतील की ज्यांना उत्सुकता आहे की दुसऱ्या सेक्शनला पण मला बसायचं. मुझे तो बहुत आग्रह है मेरा सब भाइयों से मिलने की। आणि मला तर खूप इच्छा आहे की माझ्या सर्व भाऊ लोकांना इसलिए भेटायचं. प्रियो वो आनंद और वो संगति को हम बरकरार रखते रहे, आणि तो आनंद आणि ती सहभागिता आपल्यामध्ये नित्य राहो. क्योंकि प्रभु जिस कार्य के लिए क्रूस में मरा वो आनंद को हमें भी आनंद, वो ही हमारा आनंद होना चाहिए। आणि ज्या कार्याकरता प्रभू वधस्तंभावर मरण पावला त्याच्याद्वारे आपल्याला जो काही है आनंद ना? मिळाला प्रभु त्या का आनंद आनंदामध्ये आपण है राहू. मेरी ताकत। आणि प्रभूचा आनंद आहे माझं कितना सामर्थ्य. अच्छे से गीत गाते हैं ना हम लोग, आपण किती चांगल्या प्रकारे लेकिन प्रभु का आनंद क्या है वही हम लोग को मालूम नहीं है। आणि प्रभूचा आनंद काय आहे हेच आपल्याला माहित नाही. प्रभु का एक ही आनंद है, प्रभूचा एकच वो आनंद आहे. कलीसिया। ती मंडळी. प्रभु ने प्रार्थना किया, प्रभूने प्रार्थना हे केली, पिता जैसा हम एक है हे पिते आपण जसे एक आहोत वैसा ही वे लोग भी हम में एक हो जाने के लिए, आणि तसे त्याप्रमाणे ते लोक आपल्यामध्ये एक उसके होण्याकरता लिए मैं इस दुनिया में आया। त्याच्याकरता मी या जगामध्ये आज आलो. हम लोग वो आनंद को हम लोग आगे बांट रहे हैं, आणि आता तो आनंद आपण पुढे वाटत है ना? हम आहोत. लोग वो टॉर्च, वो मशाल को हम लोग आगे जला रहे हैं। आणि ती मशाल जी आहे ते पुढे पुढे आपण देत आहोत. बस मेरा एक ही प्रार्थना है माझी एकच प्रार्थना आहे कि प्रभु का आगमन तक हम लोग उस प्रेम में बना रहे। आणि प्रभूच्या आगमनापर्यंत आपण त्या प्रेमामध्ये टिकून राहू. प्रभु जब वापस आएगा, वचन कहता है कि मैं विश्वास को ढूंढूंगा पाऊंगा करके, वचन ऐसा कहता है, लेकिन नासिक कलीसिया में वो विश्वास और प्रेम पाया जाए। आणि वचन असं सांगतं की ते मी वचन शोधेल आणि ते प्रेम प्राप्त करेल, पण नासिक मंडळीमध्ये ते प्रेम राहील. प्रभु उसके लिए सहायता कर। प्रभू त्याकरता सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। सब लोगों ने बाइबल बाइक में रख दिया ना? प्रेज द लॉर्ड। तो मैं आशा करता हूँ आप सब लोग बाइबल अपने हाथ में लीजिए,
सब लोग अपने हाथ में लीजिए और थोड़ा ऊंचा कीजिए। सभी लोग बाइबल ना, कई लोग पहले से बंद करके अंदर रख दिया होगा, है ना, कई लोग लाया ही नहीं बाइबल। और आप कहे ये परमेश्वर का पवित्र शास्त्र है, मैं इससे बहुत प्रेम करता हूँ, ये परमेश्वर का वचन है, मैं इसके सारे वचन से प्रेम देखता हूँ। नीचे लाइए, सिर्फ एक वचन पढ़िएगा, 119 का 140, 119 का 140। तुझे वचन अगदी शुद्ध आहे, ते तुझ्या दासाला प्रिय आहे। देखिए यहाँ पर यह वचन कहता है कि तेरा वचन पवित्र है, इसलिए तेरा दास को वो बहुत प्रीति है, उसे बहुत प्रेम है। प्रियो, ये किसका वचन है? इस दुनिया का कोई कंपनी का वचन नहीं, कोई महत व्यक्ति का वचन नहीं, ये परमेश्वर का वचन है, परमेश्वर का वचन। और अभी आपने मैंने जो बोला, मेरे साथ बोला, अभी वास्तव में अब अपने आप को सोच लीजिए, आपको वास्तव में प्रभु का वचन से प्रेम है क्या? अभी किसी को हाथ भी नहीं खड़ा करना, सिर्फ सोचना, मुझे प्रभु का वचन से प्रेम है क्या? है इस वचन से अभी दावीद अपने जीवन में कहता है, ये अति पवित्र वचन है, ये बिल्कुल परमेश्वर का वचन है, मुझे उससे प्रीति है ना। मानो ईयोब 6:10 की आखिरी में ईयोब बोलता है, मैंने तेरे वचन को कभी भी इनकारा नहीं। बोलेगा तो प्रभु के वचन से उनको बहुत प्रेम है। प्रियो, एक बात मैं आपको बताना चाहता हूँ कि अभी तक अपन मंडली में आपको, क्योंकि प्रभु ने खुद वचन को इतना महत्व दिया है, तो मंडली भी महत्व देना चाहिए। तो इसलिए जब भी आपको इस वचन से प्रेम है तो आप रोज वचन पढ़ेगा, है ना, वचन जरूर पढ़ेगा। आप पढ़ता है कि नहीं मैं नहीं पूछेगा अभी आपसे, क्यों पाप कराओ। कई लोग मतलब गलती से भी एक हाथ खड़ा करेगा। मैं पीछे दिनों में पूछा था, कम से कम हम हमेशा, है ना, बहुत बोझ के साथ प्रभु से पा करके वचन का प्रकाश आप तक पहुंचाने के लिए अभी यूट्यूब में संदेश देता है। मैं आपको पूछूं, मैंने पूछने के बाद में ये एक हफ्ते के अंदर कितने लोगों ने हर रोज का संदेश सुन पाया? कोई हाथ खड़ा नहीं करना है, क्योंकि मुझे लज्जा हो जाएगा, आपके प्रति मुझे शर्माना ना पड़े, है ना। मतलब पवित्र लोगों को मैं एक बात पूछना चाहता हूँ, कितने लोग वास्तव में मतलब प्रभु की, अभी प्रभु बात करेगा, प्रभु के दास के द्वारा ही तो बात करेगा। तो इसलिए अभी भी हम प्रभु के वचन के प्रति, संदेश सुनने के प्रति हमें कितना उलझा गए, है ना, कितना उलझा गए। अब देखिए, क्योंकि प्रभु ये वचन के बाहर से कोई बात नहीं करेगा, कोई नया मतलब प्रभु रेवलेशन नहीं देगा, है ना, मतलब परंतु वचन का प्रकाश देगा। ये वचन में लिखा हुआ बातों का प्रकाश प्रभु देते रहेगा। तो इसलिए वचन को सुनना और उसका उस प्रकाश में चलना कितना अनिवार्य बात है। तो मैं आपको एक ही बात कहना चाहता हूँ पवित्र लोगों, मतलब मुझे पूरा विश्वास है कि प्रभु बहुत जल्दी आएगा, आज भी आ सकता है। और हमेशा आज के दिन में अपनी आखिरी दिन समझ करके मैं आपके साथ संदेश बांटता हूँ। हमेशा यूट्यूब में भी जो भी संदेश देता है, मैं तो मेरा आखिरी संदेश समझ करके मैं देता हूँ। इसलिए अभी हमारा आज अगला सेक्शन में प्रभु मौका दिया, तो अभी आधा घंटे के बाद में संदेश देगा, वो भी मैं अपनी आखिरी संदेश समझ करके आपको देता हूँ, है ना। प्रभु से पाया मैंने और मैं आप तक पहुंचाता हूँ करके प्रभु के उपस्थिति में बोलने में मुझे बहुत हिम्मत है, क्योंकि मैं अपनी बुद्धि से, अपनी कोई सामर्थ्य से मैं एक सेवा कभी नहीं करता। तो सबसे बड़ी बात है कि हमारे जीवन में एक बात मैं आपको बताना चाहूंगा प्रियो, हम लोग मतलब समय सभी देखेगा तो प्रभु ने काल कम कर दिया। प्रभु ने एकदम अभी बहुत कभी भी ललकार होगा प्रियो। आज मैंने एक खुशी खबरी सुना, क्या है मालूम है? हाँ, अब डरना नहीं है। वो क्या है, कहाँ, फिलीपींस में, फ्रांस में क्या हुआ मालूम है? चिप्पले गाने शुरू कर दिया आर्मी में। आर्मी के लोगों को एक ऑर्डर का दे रही है ना, सब लोगों को वॉलंटियरली बोलेगा इधर लगाओ कोई भी लगाओ। आर्मी है, आर्मी में ऑर्डर डिसोबे कोई नहीं कर सकता है। तो इसका मतलब क्या है कि अभी ऑस्ट्रेलिया में कितना समय पहले से मतलब कई ऐसे देशों में कई कंपनियों ने ये सब शुरू किया प्रियो।
और समय बहुत निकट है। अभी भी अगर ये बात को नहीं समझेगा तो है, मतलब कई प्रकार कई रीति में, अभी आपको मालूम है ये जो भी मतलब वैक्सीनेशन लिया उनमें कई लोगों को एड्स हो गया है, जो में न्यूज आपने सुना होगा ना, है ना, कई लोग मतलब कुछ और हो गया है, कुछ और बीमार होकर के उनका आप सबको शॉर्ट लाइफ कर देंगे हैं, जल्दी दुनिया से चले जाएंगे। कुछ भी हो, हमारा समय एकदम निकट आ चुका है, मतलब ज्यादा इंतजार करने का जरूरत नहीं पड़ेगा। हमारे प्रभु, मैं विश्वास करता हूँ अपना ये पीढ़ी में अपन जीते जीते आने वाला वो पीढ़ी है, और अगले एक पीढ़ी प्रभु का सेवा के लिए नहीं, ये तो मैं गारंटी से लिख कर देता हूँ, है ना। ये तो काफी टाइम से प्रभु ये बात को स्मरण दिला रहा है, तो हमें उस आगमन की सच्चा तैयारी में रहना, अपना दिल को हमेशा परखना, मेरे अंदर प्रभु के प्रति भूख प्यास एक ही नहीं है, जो कोई प्यासा है वो मेरे पास आओ करके बोलता है। प्रभु यीशु मसीह हमेशा भूखा और प्यासा लोगों को अपने पास बुलाता है। क्यों? प्रभु के प्रति, प्रभु के वचन के प्रति, संगति के प्रति हमारे अंदर ये भूख प्यास थोड़ा भी कम नहीं होने देना, और हो गया तो वो व्यक्ति धोखा खा सकता है। इसलिए धोखा का दुनिया में रहता है, तो इसलिए धोखा कभी भी कोई भी खा सकता है, ये सब चेतावनी है, तो हमें सावधान रहना चाहिए। आइए अपने आंखें बंद करें। प्रेमी गहरी पिता,